आरबी गांगल अँड कंपनी पण आहेत, तर त्यांचं या संस्थेत पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमासाठी मी श्री हांडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. तसंच त्यांच्या समोर श्री रानाडे साहेब मल्टीमीडिया फोटोग्राफी एडिटिंग यांचंही स्वागत या ठिकाणी मी स्वतः करतो. फोटो घ्या. आमच्या सोबतच असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही शूटिंग असेल, काही असेल, त्यांचं शेड्यूल असेल, काही गाणं असेल, त्यांना घेऊनच येत असतात. आणि आपल्या सर्वांच्या सोबत असणारे श्री हांडे सर यांच्या विशेष प्रयत्नांना श्री गांगल सर या ठिकाणी आलेले आहेत. या निमित्तानं मी हांडे सरांचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि खास करून या सर्व संधीचा आपण पूर्णपणे फायदा घ्याल. त्यांना दिवसभर आपण भांडण सोडून काय प्रश्न तुमचे असतील ते विचारून घ्यायचे आणि ते कुठेही कमी पडणार नाही याची आपल्याला खात्री आहे. यानंतर हांडे सर आपलं म्हणून. मित्रांनो, ही अशी व्यक्ती आहे आपलं महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन म्हणजे महाराष्ट्र, जिथं आम्ही असं उक्तीप्रमाणे कुठलंही मानधन मोबदला किंवा इव्हन मटेरियल 1 रुपया न घेता मदत करत असतात. मदत अशी करतात तर ते कुणाला सांगत सुद्धा नाही. त्यांचं फेसबुक, इंस्टाग्राम आहेच, परंतु ते इंडस्ट्रियल प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. इंडस्ट्रियल प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपले रेसिडेन्शियल जे काम करणारे असतात ते वेगळे आणि इंडस्ट्रियल वेगळे असतात. तर त्याच्यामध्ये आपण सिलेबसला वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या अशा शेड्यूल मधून आपण त्यांना तारीख दिली आणि ते स्वतःची गाडी घेऊन स्वतः ड्रायव्हिंग करत आले. ते कारने येऊ शकले असते. टाटा मॅजिकने, लक्षात घ्या, कल्पना करा आपण असतो टाटा मॅजिक मध्ये सगळ्या मशिनरी, सगळे पाईप सपोर्ट आपण जे सिलेबस त्या व्यतिरिक्त खूप छान सेशन त्यांचं होणार आहे. 3 सत्रामध्ये 2 सेशन होईल त्यांचं. कुणी बोर होणार नाही. आणि दुसरं, तुमच्या मध्ये जे उत्तर हे प्रशिक्षण चांगलं ऐकतील, चांगलं आतून घेतील. त्यात ते चॉकलेट वाटतात, ते चॉकलेट वाटल्यानंतर ते चॉकलेटचं जे कव्हर असतं ना ते जपून ठेवायचं. एखाद्या महिलेकडे किंवा एखाद्या आपल्या बंधूकडे समजा 10 चॉकलेट असतील, दुसऱ्याकडे 9 असेल, 8 असेल, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल असे मेडल सुद्धा ते देणार आहे. त्यामुळे अगदी हँड्स ऑन ट्रेनिंग जे म्हणतो ना आपण, हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा आपण होणार आहे. प्रत्येक आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी कृपया हँड्स ऑन ट्रेनिंग द्यावं. दुसरं, सेफ्टी याचं ज्ञान द्यावं. दुसरं, आपण मुलांना म्हणतो नोकऱ्या नाहीये किंवा प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर ठेवत का नाही, सुरुवातीचं सेशन त्यावरच ठेवलंय. प्लंबिंग आज कल हम और तुम. आलं का लक्षात? आपण कुठे चुकतो, त्यांची काय अपेक्षा असते, कॉन्ट्रॅक्टरची काय अपेक्षा असते याविषयी पण ते सांगणार आहे. दुसरं, आपलं जे स्टोअर असतं आणि त्यांचं जे स्टोअर असतं, स्टोअर मॅनेजमेंट पण आपण शिकायला पाहिजे. इथपासून सांगते आपण म्हणतो ना एखादा टेम्पो करायचा आहे, त्याच्यामध्ये 4 टन आपल्याला लोखंड आणायचंय. आलं का लक्षात? तर ते कसं आणायला पाहिजे, कॅल्क्युलेशन काय, असे याविषयी ते धडे देणार आहे. सर्वांना विनंती आहे, सेशन असं होईल का आपण असं सरकारने सांगितलं किंवा टीओटी आपण करतो असं कुठे वाटायला नको. आमचे प्रयत्नच तसे असतात की म्हणत असाल सर गेले का मजा करताय, तसं नाही, आमचे खूप प्रयत्न असतात. आलं का लक्षात? कुठलंही सेशन असं या सिलेबस व्यतिरिक्त आपण जास्त घेऊन जाणार आहोत या 12-15 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये. तुम्हाला असं वाटेल पुढच्या वेळेस का मी अजून ट्रेनिंग आपल्याला पाहिजे होती. ओके, तर मी गांगल साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण या ठिकाणी सुरू करावं.
देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्व स्टाफच्या वतीने कोकणे सर, मांडे सर यांच्या सर्वांच्या वतीने आपण सहकार्याने ते ठेवत आहोत. आपल्याला या 9 दिवसामध्ये एकही दिवस असं वाटला नाही आपण दुसऱ्या आयटीआयचे आहोत. अलग प्रेम त्यांचं शिकवणं वेगळं काय काय या ठिकाणी आलेलं सूर्यवंशी साहेब त्या दिवशी आलं लक्षात. ते सुद्धा यांना ओळखतात. दुसरं यांचं सांगायचं वैशिष्ट्य असतं ते यांनी प्लंबिंग मित्र नावाचे पुस्तक पण काढलेले, अनेक आवृत्त्या काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपले प्लंबिंगचे जे लेख आहेत ना, खूप छान छान लेख आहेत. त्यात सरांनी मला एक संधी दिली ती काही लेख मी पण आपल्या प्लंबिंग डिक्शनरी आपण ए फॉर ऍपल बघतो बघा, अलग लक्षात. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं ए फॉर अडॅप्टर, बी फॉर बॉल पाव, अलग लक्षात. आणि या पद्धतीने सुद्धा आपण त्या याच्यामध्ये लेख आहेत. आणि असोसिएशन आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत करत असते. पंचपुत्री सर त्यांना ओळखतात, क्षीरसागर सर त्यांना ओळखतात. अलग लक्षात. म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असं म्हणतो आपण. म्हणजे महाराष्ट्राच्या या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत ते असोसिएशन जाऊ द्या, पण ते स्वतःच्या स्वतःतून म्हणतात, असं म्हणतात का मला टॅक्स बसला, या पद्धतीने ते खर्च करत असतात. आणि हे आपल्या सेशन मध्ये जे एक्सपर्ट बोलवतोय ना, त्यांच्या पण ओळखीच्या आहेत. आता परवाचं जे सुप्रीमचं सेशन झालं ना, आपलं योगेश पाटील सर आले ते त्यांचे मित्र, ते नाशिकचे. अलग लक्षात. ते ज्यावेळेस आले त्यावेळेस म्हणे अरे नांगल साहेबांना ओळखतो. असं कुठलेच व्यक्ती नाही तर त्यांना ओळखत नाही. यापुढे सूत्र ते करायचं सुरू. माझं नाव आणि माझी माहिती सांगितलेली आहे. माझी 3री पिढी आहे व्यवसायामध्ये, प्लंबिंग व्यवसायामध्ये. माझ्या आजोबांनी 1940 साली नाशिकमध्ये पत्र्याचे पन्हाळ बनवण्यापासून व्यवसायाची सुरुवात केली होती. 1970 मध्ये माझ्या काकाच्या लक्षात आलं की पत्रा बहुतेक कमी होईल आणि ते जागा प्लास्टिकची घेईल, असं बहुतेक त्याला 1970 मध्ये वाटलं असावं. आणि त्यांनी पत्र्याचा व्यवसाय जो आजोबांचा होता, मग त्याच्यामध्ये बादल्या किटल्या बनवण्यापासून सगळा व्यवसाय होता आमचा. पन्हाळ बनवण्याचा जास्त व्यवसाय होता, पण ज्या काळात पन्हाळाचं काम नसेल तेव्हा बादल्या किटल्या पण बनवण्याचं आम्ही काम करायचो. काकांनी तो व्यवसाय प्लंबिंग मध्ये कन्वर्ट केला. माझे वडील इंडियन एअरफोर्स मध्ये होते. माझे वडील 1976 मध्ये 15 वर्षाची सेवा करून वायरलेस मेकॅनिक म्हणून रिटायर झाले आणि काका बरोबर ह्याच व्यवसायात आले. आणि वडिलांनी पण हाच व्यवसाय केला, काकांनी पण हाच व्यवसाय केला. 1993 मध्ये मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर याच व्यवसायात आलो. म्हणजे मला आता 32-33 वर्ष आली. माझ्या वडिलांनी मला कधी क्रिकेट खेळू दिली नाही. म्हणजे माझी 12वीची परीक्षा झाल्यानंतर मला रिलायन्स पेट्रोकेमिकलला हजिऱ्याला काम चालू होतं आमचं. त्या ठिकाणी मला 300 एकरचा प्लांट बघायला मिळाला. आणि त्या काळी एवढं बालमजुरी बिजुरी असा काही प्रकार नव्हता. आता कसं आहे की कुठल्याही कारखान्यामध्ये तुम्हाला जर प्रवेश करायचा तर तिथे ट्रेनिंग पासून सुरुवात होते, मग तुमच्या मेडिकल पासून सगळ्या गोष्टी लागतात. तुम्ही बिर्ला कॉपर सारख्या कारखान्यात जर गेले काम करायला तर 6-7 दिवस तर ट्रेनिंग मध्येच जातात तुमचे, त्यांचे नियम आणि हे समजावून सांगण्यामध्येच जातात. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यामुळे मला लहानपणापासूनच या व्यवसायाची आवड लागली. पुढे साधारणतः 2008 मध्ये हांडे सरांची माझी भेट झाली आणि मग मी ITIच्या संपर्कात आलो. आणि मग निरीक्षण करत करत काय काय तुमच्यामध्ये कमी येत्या त्यांना सांगायचो. ते त्यांच्या स्तरावरती प्रयत्न करायचे. पण तुम्हाला माहिती आहे की शासकीय स्तरावरती कुठलाही बदल असा एका रात्रीत होणं अशक्य आहे. त्याला बरीच कारणं आहे. ते चूक आहे की बरोबर आहे हा विषय आपला नाहीये, ते क्षेत्र पण माझं नाहीये. सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की सरांच्या संपर्कात आल्यावर मग वेगवेगळे ट्रेनिंग घेत आतापर्यंत विद्यार्थी होते. 3-4 वेळा मी शिक्षकांसाठी घेतलेले आहे. 2दा मला अहमदाबादला संधी मिळाली आणि ही 3री संधी आहे की प्लंबिंग शिक्षकांना शिकवायची किंवा माहिती द्यायची. तुम्हाला विद्यार्थ्यांशी जेव्हा मी ट्रेनिंग देतो त्या विषय वेगळे असतात आणि आपल्या अनपॉप्युलर जे तुम्ही शब्द वापरतात तो वापरू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. आपली जबाबदारी आहे त्याला पॉप्युलर करायची. मी कायम सांगतो आमच्या प्लंबिंग व्यावसायिकांना की तुम्ही घरी जाऊन जर समस्या सांगितल्या, अरे यार या धंद्यात असंच आहे, असंच झालं, हे पेमेंट नाही मिळालं, ते पेमेंट नाही मिळालं, असंच झालं तसंच झालं, तर तुमचा मुलगा आहे त्याच्यामध्ये ती निगेटिव्ह एनर्जी येईल. आणि एकदा का निगेटिव्ह एनर्जी आली की त्याला अभिमानच जागृत नाही होणार. आता माझ्या वडिलांनी कधीच मला निगेटिव्ह सांगितलं नाही ना, त्यामुळे मला ह्या व्यवसायात यावंसं वाटलं. तुम्ही चांगल्या गोष्टी सांगा, चांगल्या वाईट दोन्ही बाजू नाण्याच्या असतात. प्रत्येक व्यवसायात असतात, धंद्यात असतात, नोकरीत असतात, कुठल्याही व्यापारात असतात, प्रत्येक गोष्टी. तर तुम्ही चांगली बाजू सांगा जेणेकरून त्याला या व्यवसायात यायची आवड होईल. आणि जेव्हा तुम्ही
येता या व्यवसायामध्ये, कोणाही व्यक्तीची दुसरी पिढी येते व्यवसायामध्ये किंवा तिसरी पिढी येते, तेव्हा त्याला आहे ना फार संघर्ष कमी करावा लागतो. पहिल्या पिढीला अत्यंत खूप संघर्ष करावा लागतो, इतका संघर्ष करावा लागतो की त्याला पहिली गोष्ट तर गिऱ्हाईक गोळा करण्यापासून सुरुवात होतो, फायनान्सचा प्रॉब्लेम असतो, सगळं असतो. आता मला जेव्हा मी 93 मध्ये व्यवसायात आलो, मला माझ्या वडिलांनी ऑफिस होतं, गोडाऊन होतं, सगळे कस्टमर होते, माणसं होते, मला काहीच करावं लागलं नाही. त्यामुळे माझ्याकडे वेळ उपलब्ध होता आणि हांडे सरांसारखा मित्र मिळाला. त्यातनं ही मला आवड निर्माण झाली ट्रेनिंग द्यायची. मी दर महिन्याला साधारणतः 2 ठिकाणी ट्रेनिंग देतो, निशुल्क देतो सरांनी सांगितलं असं. कारण माझ्या व्यवसायातनं जे पैसे मला मिळतात त्यातले 2 रुपये मी माझ्याच व्यवसायाला खर्च केले पाहिजे. जर मी माझ्या व्यवसायासाठी 2 रुपये खर्च करू शकत नसेल तर माझं कुठेतरी चुकतंय ना व्यवसाय करताना. मी जर 1-2-3 हजार रुपये माझ्या व्यवसायासाठीच खर्च करू शकतो, या क्षेत्रामध्ये मला जे पैसे मिळतात त्याच्यासाठी जर मी खर्च करू शकत नसेल तर समवेअर आय एम रॉंग, कुठेतरी माझं चुकतंय. ही माझी प्रस्तावना झाली. सगळ्यात ट्रेनिंगमध्ये महत्वाची गोष्ट कुठली असते माहितीये का? हे चित्र. माझं म्हणणं आहे की चित्र पटकन बोलतं. कुणालाही समजावून सांगायचं असेल तर उदाहरण, गोष्ट, कथा आणि चित्र हे पटकन बोलतं, पटकन लक्षात येतं समोरच्याला काय सांगायचं आहे. कारण असं म्हणतात की पानभर लिहिण्यापेक्षा एक चित्र बोलतं. काय दिसतंय हे चित्र? कॉन्व्हर्सेशन करतायत त्यांच्या लँग्वेज कम्युनिकेशन करतायत. आणि एक काहीतरी त्याला खायचं आहे आणि तो जर सांगणार चॉकलेट घ्या बक्षीस मिळवा. अहो काही विद्यार्थी एवढे छत्र आहेत ना, कशाचं काही पण उत्तर देतात. म्हणजे मी क्षीरसागर सरांच्या इथे गेलो आणि एक गतिमंद मुलगा होता. आता मला काय माहिती की तो गतिमंद आहे म्हणून. आणि तो आहे ना काही प्रश्न विचारला ना, मी समजा विचारला ना त्याला की प्रकाशाचा वेग काय, उदाहरणार्थ तो काही पण उत्तर द्यायचा 100 असं काही पण. त्याला माहिती झालं होतं चॉकलेट मिळतं. आणि शेवटी माहिती आहे का, जेव्हा त्याला गोल्ड मेडल मिळालं त्या प्राचार्यांनी डोक्याला हात लावला की याला गोल्ड मेडल. मग त्याने सांगितलं की शेवटी कसं आहे, बोलणाऱ्याचे दाणे विकले, आपल्या बोलणाऱ्याचे बोरही विकली जातात, न बोलणाऱ्याचे मोती पण विकले जात नाही. त्याचं बोललं पाहिजे. बोलल्याने माहितीये का, तुम्हाला माहितीये का, व्यवसायामध्ये आम्ही पण व्यवसाय करतो ना, आम्हाला समस्या नाही आहेत, प्रचंड अडचणी असतात आम्हाला, पण आमच्या अडचणी आम्ही कोणाला तरी सांगतो ना, मग तो त्याच्यावर उपाय देतो. मी माझी समस्या ह्यांना सांगितली, मग हे त्यांच्या दृष्टिकोनातून उत्तर देतात. यांना सांगितली, ह्यांच्या दृष्टिकोनात काही घडलेलं असतं तशी घटना, ते सांगतात अरे हे असं कर, असं टॅकल कर. मग त्यातनं आपण मध्य मार्ग काढायचा, आपली बुद्धी वापरायची आणि सगळंच कटपेस्ट कॉपी करायचं नाही. तर चित्र कधी पण पटकन बोलतं. वरती मी शब्द लिहिलाय लँग्वेज, भाषा फार महत्वाची आहे. तुम्ही कुठलंही प्रशिक्षण घेतात ना, तेव्हा ती भाषा, तुमचा संवाद त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हे उदाहरण असं आहे की मासा पोपटाशी कधी बोलेल का? शक्यच नाही. कारण माशाची भाषा वेगळी, पोपटाची भाषा बोलली. तर कधी पण तुम्ही जे विद्यार्थी तुमच्या समोर असतात त्या विद्यार्थ्यांना त्याला समजेल त्या भाषेमध्ये सांगा. त्याची जी भाषा असेल त्या भाषेत त्याला समजावून सांगा. त्याला जर त्या भाषेत कळत असेल, फटक्याच्या भाषेत, म्हणजे आता फटके मारायचा अधिकार नाही आमच्या खाली, आम्ही खूप छड्या खाल्ल्या, तर फटक्याच्या भाषेत, फटक्याच्या भाषेत कधी त्याला प्रेमाने, शिक्षा करून, वेगळ्या प्रकारे भाषेमध्ये समजावून सांगणं गरजेचं आहे. तर आजची जी भाषा आहे, आता तुम्ही सगळे माझ्यामध्ये, आता मला सरांनी सांगितलं की सगळे कमीत कमी डिप्लोमा इंजिनियर झालेले आहेत, काही बी झालेले आहेत, तर तुम्हाला अगदी मी त्या पद्धतीने त्या भाषेमध्येच तुमच्याशी बोलणार आहे. भाषा फार महत्वाची आहे. मग ती मराठी भाषा असो, हिंदी असो, इंग्लिश असो. आता माझ्या याच्यामध्ये काही उदाहरणं देताना मी मे बी ती कथा किंवा ती गोष्ट किंवा ते वाक्य बोलताना मी इंग्रजीचा वापर करेन, कधी हिंदीचा वापर करेन, कधी मराठीचा वापर करेन. तर शक्यतो तुम्हाला सगळे, आपण महाराष्ट्रातले आहोत, मराठी आपल्याला सगळ्यांना सुटेबल भाषा आहे, योग्य आहे. मराठीमध्ये आपण पुढे जाऊया. पण मला काही शब्द मला इंग्रजी वापरावे लागतील, कारण मी जर ते मराठीमध्ये वापरले तर तुमच्या डोक्यावर जाईल. मी मलकुंड म्हणलं तर तुम्हाला कळणारच नाही. काय होतं मलकुंडचा अर्थ? सेफ्टी टँक. चला, तुम्ही शिक्षक आहात म्हणून बरं का, मलकुंड, तोटी बिटी असे जर शब्द वापरले, तुम्ही जर जाऊन कोणाला म्हणाले की मला प्राक्षपात्र दे, तर त्याला समजणार नाही ना प्राक्षपात्र काय म्हणायला. मग त्यालाही सरांनी जसं सांगितलं तसं डिक्शनरी काढावी लागेल सरांची, बघावं लागेल प्राक्षपात्र म्हणजे बेसिन, बरोबर ना, पाककुंड म्हणजे किचन सिंक, असं त्याला ते सगळा अभ्यास करावा लागेल. तर तुम्हाला समजेल असा मध्य मार्ग, थोडं इंग्रजी, थोडं हिंदी, थोडं मराठी, आपण अशा पद्धतीने हे जाऊ. बरेच वेळा काय होतं, मी बोलतो,
काही मालेगाव सारखी गावं आहेत की जिथे राहणाऱ्या लोकांना मराठीच समजत नाही, पण त्यांच्याशी हिंदी बोलावं लागतं. बरं, त्यांचं हिंदी असं असतं की तुम्ही तिलचट्टा म्हटलं तर त्यांना काहीच कळत नाही, त्यांना झुरळ म्हटलं की कळतं, असं हिंदी असतं त्यांचं. त्यांचं हिंदी असं असतं, क्या बोलणे का, नळ को करंगली इतना पाणी आया. मग ते हिंदी जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बोलला तर चालणार नाही. जसं माहितीये का, माझं इंदोरला साईट चालू होतं, तिथे सक्सेना साहेब होते. त्यांना पहिल्याच दिवशी मी सांगितलं, साहेब आमचे लोक आहे हे सगळे माझे मराठी लोक आहे, ते तुम म्हणतील पण त्याला तुम्ही आप समजून घ्या, कारण तुम्हाला ते अपमानास्पद वाटेल, तर तुम्ही त्याला अपमान नका समजू, ही आमची बोलण्याची तशी पद्धत आहे. साधारणतः उत्तरेकडे वडील पण मुलाला आपने पढाई नाही किया असं विचारतात, आप आज स्कूल नाही गए अशी बोलायची पद्धत असते. आपली भाषा आहे. तर आपण आता या प्रकारे मराठी भाषेमध्ये असेल 99%. आणि म्हणतो ना आपण सुतळी म्हणतो ना, त्या काळी जियायचं काम होतं. 97 सालची गोष्ट आहे. आम्ही आहे ना सुतळी सुतळी सुतळी, कोणाला सुतळी, प्लंबिंग की सुतळी, प्लंबिंग की सुतळी, 1 हार्डवेअर 2 हार्डवेअर 3 हार्डवेअर. अरे म्हणे धागा बोलो ना, म्हणे धागा. तर तिकडे चद्दर बोलो, म्हणजे आपण MS स्टील म्हणजे प्लेट म्हणतो ना, ते चद्दर म्हणतात. लोहे की चद्दर चाहिए कितनी चाहिए. तर ती प्रत्येक ह्याच्यामधली भाषा असते, ती तुम्ही स्वीकारायला पाहिजे. भाषेने खूप फायदा होतो. तुम्हाला मी सांगतो, मी पश्चिम बंगालमध्ये 1 वर्ष राहिलेलो आहे कामानिमित्त. मला बंगाली बोलता येते. पटकन बोललं की त्या माणसाने खूप जवळीक साध्य होते. मी पॉंडिचेरीला होतो, तिथे पण 6 महिन्यामध्ये मी प्रयत्न केला हे शिकायचा, तमिळ शिकायचा. कामापुरते बोलता येतात शब्द, तुमची जवळीक खूप पटकन होते. सर म्हणतात तसं की त्या लोकांच्या स्थानिक भाषेमध्ये तुम्ही बोलला तर त्याचा परिणाम होतो. आता तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणची बोलण्याची वागण्याची पद्धत पण वेगळी वेगळी असते. एक विनोद सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्ही आमच्या कोकणात आला ना, तर कोकणामध्ये ना सरळ कोणीच बोलत नाही. नाना पाटेकरचा एक विनोद येतो, आता मी सांगत नाही, नंतर सांगेन, की सरळ कोणीच कोणाशी बोलत नाही. एकदा एक म्हातारी असते आणि तुम्ही दत्तू मोरे डोळ्यासमोर आणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तो टिपिकल कोकणी आहे आमचा. तर तो म्हणतो, काय म्हातारी झोपलीस का नीट, असं विचारतो तिला. काय म्हातारी झोपलीस का नीट. अरे काय झोपले म्हणे, हे मच्छर म्हणे. मग अरे कसले मच्छर म्हणे, उचलून घेऊन चालले होते मला म्हणे, मला उचलून घेऊन चालले होते. मग तो म्हणे कुठे, परबाच्या इथे गेले का, परब म्हणजे परब आडनाव आमच्या कोकणात, परबाच्या वावरात गेले का घेऊन, असं म्हणतो. अरे कसे घेऊन जातील म्हणे, कारण खालनं ढेकणाने पकडून ठेवले होते. तर ही अशी एक बोलण्याची ती कोकणातली लहज आणि पद्धत असते, की सहज बोलता बोलता सहज विनोद करतात तिथे, त्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटत नाही. हे तर तुम्ही पाळालच, आपापसात बोलणार नाही, कारण एवढी संख्याच नाहीये तुमची की तुम्ही आपापसात बोलाल एवढी. तुम्ही काय विद्यार्थी नाही, विद्यार्थ्यांना सांगावं लागतं मला ट्रेनिंगला, की तुम्ही कीर्तन ऐकायला आले का व्याख्यान ऐकायला आले का ट्रेनिंगला आले. ट्रेनिंगला कागद पेन विद्यार्थी घेऊन येत नाही, त्यांना तुम्ही सवय लावा, टिप्पण करायची सवय लावा. टिप्पण फार महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीचं आपण नोट डाऊन करतो ना, त्याचं आम्ही म्हणतो डायरेक्ट कनेक्शन तुमच्या मेंदूशी असतं. हाताने आपण लिहितो तेव्हा ते डोक्यामध्ये पक्क राहतं, आपल्याला नंतर भविष्यात पण रेफरन्स करता येतं. तर तुम्ही विद्यार्थ्यांना आहे ना टिप्पण आणि निरीक्षण करायची सवय लावणं आवश्यक आहे. आपसात तर तुम्ही बोलणार नाही, आपण पुढे जाऊ. पुढे कधी पण आम्ही ट्रेनिंगमध्ये कायम सांगतो विद्यार्थ्यांना की डोकं रिकामं ठेवा ट्रेनिंगच्या वेळेला. बरेच वेळा लोक आहे ना ट्रेनिंगच्या, आता तुम्ही बघाल, हा एक फोन माझ्या मिसेसकडे नंबर होता म्हणून आला. आता या ट्रेनिंगमध्ये माझा फोनही येणार नाही आणि मी उचलणारही नाही का, आलं का लक्षात. तर कधी पण आहे ना रिकामं डोकं राहिलं पाहिजे तुमचं ट्रेनिंग घेताना आणि देताना. जर चहाचा कप भरलेला असेल तर त्यात चहा मावणार नाही, त्यामुळे एम्प्टी ठेवायचं. कधी कोणाचंही ट्रेनिंग असू दे, जरी आपल्याला त्यातलं कळत असेल काही असेल तरी समोरचा व्यक्ती काय म्हणतोय ते आपण ऐकून घेणं फार गरजेचं असतं. लोक काय करतात, आर्ग्युमेंट करतात, बरेच वेळा आर्ग्युमेंट करतात. हे उदाहरण आहे असं, बरोबर आहे का, आर्ग्युमेंट करतात उगच. तो कुठून उभा असतो, त्याचा दृष्टिकोन काय बघत नाही लोक. आता काहीतरी क्षीरसागर सर परवा काहीतरी म्हणाले, तर क्षीरसागर सरांनी त्यांचा दृष्टिकोन सांगितला. आता तुम्हाला माहिती आहे का, माझी उजवी विचारसरणी आहे, मी काही लाजत नाही सांगायला, माझी उजवी विचारसरणी आहे, ती माझी उजवीच विचारसरणी आहे ना. डावी विचारसरणी होणारच नाही माझी उजवी विचारसरणी, ती उजवीच राहणार. मग तुम्ही मला अंधभक्त म्हणाल, काही म्हणाल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. कालच माझी एका कंपनीच्या माणसाची आर्ग्युमेंट झाली. म्हटलं देखो साहब, आप आपका दृष्टिकोन नहीं बदलेंगे, मैं मेरा दृष्टिकोन नहीं बदलेगा. मैं मेरी जगह पे सही हूँ, आप आपकी जगह पे जाइए. आपको चुनाव में वोट देने का अधिकार आपको भी है, मुझे भी. आपको जिसको देना है दे दीजिए ना, जो हमें अच्छा लगेगा उसे हम दे. तो उजवी साईड कधी पण दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. बरेच वेळा काय होतं, आपण विद्यार्थ्याचा दृष्टिकोन काय आहे ना तेच लक्षात येत नाही आपल्याला.
त्याचा काय दृष्टिकोन आहे? मी माझ्या माणसांना सांगितलं होतं की रोज संध्याकाळी काम झाल्यावर फोन करा. खूप त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितलं, बक्षिसाची लालच दिली, पण काही केलं ते संध्याकाळी फोन करत नाही. मग मी एका मानस उपचार तज्ञाला विचारलं की याचं कारण काय, म्हणजे कारण तर समजलं पाहिजे ना, की बक्षिसाची लालच दिली, सगळी दिली, वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितलं, जे मला शक्य होतं, तरी ते हे होत नाही. अहो म्हणे ते असं आहे की संध्याकाळी ते मुद्दामून तुम्हाला फोन करत नाही, की फोन केल्यावर तुम्ही काही एक्स्ट्रा काम सांगितलं तर पगार तर त्याला तेवढाच मिळणार आहे, मग एक्स्ट्रा काम कोण करेल? या दृष्टिकोनात ना म्हणे ते काय करतात, तुम्हाला संध्याकाळी फोन करत नाही. तर त्यांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि आपला बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. दोघांच्या दृष्टिकोनामध्ये फरक असतो. जसं मी कॉन्ट्रॅक्टर आहे, माझा विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षा आहे सरांनी सांगितलं, आणि तुम्हाला माहिती तुम्हाला विद्यार्थीच मिळत नसतात, तुम्हीच कशा तरी पकडून काही जणांची फी भरून आणतात त्यांना वर्गामध्ये. आता मारून मुटकून बनवलेला मुसलमान किती वेळा नमाज पडेल? नाही पडणार तो. आलं की नाही लक्षात? तसं माहितीये का, मारून मुटकून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काही ना आणतात, तर त्यांच्यामध्ये ठीक आहे, आल्यानंतर त्यांच्यामध्ये तुम्ही निर्माण करा, इच्छा निर्माण करा, त्या क्षेत्राबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह बोला. त्यांना वेगवेगळे माहितीये का, प्लंबिंग क्षेत्रामध्ये मोठे मोठे झालेले खूप उद्योजक आहेत, ते दाखवा. बरेच वेळा माहितीये का, तुमच्या प्राचार्यांपासनं मी बघतो, हांडे सरांपर्यंत असतील, कोणी पण असे उदाहरणं देतात. माझ्या घरी प्लंबर आला, त्यांनी 5 मिनिटात काम केलं आणि 500 रुपये कमवले. अरे 500 रुपये कशाला, 5 लाख कमवतील असं उदाहरण द्या ना त्याला. 500 रुपयाचं उदाहरण काय देतात देऊन 500 रुपयाचं, 500 रुपये मोठं उदाहरण द्या ना त्याला. गुलाब जाधवचं उदाहरण द्या, 80 कोटीचा धंदा करतो, तो उदाहरण द्या ना. उदाहरणच देताना त्याला जर इतकं छोटं दिलं 500 रुपयाचं, तर त्याचा बघायचा दृष्टिकोन त्या 500 रुपयापर्यंतच असेल. तर तुम्ही तुमच्या हातामध्ये खूप आहे शिक्षकांच्या, की त्या विद्यार्थ्यांना काय दाखवायची स्वप्न काय दाखवायची, आणि ती स्वप्न दाखवताना त्यांना सांगणं फार गरजेचं आहे की तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुम्हाला कोणाकडे तरी प्रशिक्षण घ्यावं लागेल. बिना प्रशिक्षणाचं माझ्याकडे येतात बरेच विद्यार्थी, त्यांची अपेक्षा असते 2-3 वर्षातच ते ट्रेंड होतात. असं कधीच होऊ शकत नाही. किमान तुम्हाला 11 वर्ष काम केल्याशिवाय, तुमच्या हाताखालनं तेच काम 100 वेळा गेल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये स्किल्ड होत नाही, तुम्हाला त्याच्यातली सखोल माहिती मिळत नाही, त्या खोलामध्ये खोलीच कळत नाही ना तुम्हाला. मग काय होतं, एक तर तुमचं एस्टिमेशन खूप जास्त होतं किंवा खूप कमी होतं, दोनच गोष्टी होतात. कमी झालं एस्टिमेशन तुमचं तर लॉस होतो. मग तुम्ही काही ठिकाणी बरेच विद्यार्थी, मला वाईट वाटतं की ITI झाल्यानंतर वॉचमन म्हणून काम करतात. मग त्यांना सांगावं लागतं, अरे तू नाही सर त्याच्यात काही दम नाही. मग दम त्याच्यात, प्लंबिंग मध्ये दम नाही असं नाही, दम तुला सरांनी सांगितलंच नाही की तुला तेवढे पैसे मिळण्यासाठी तेवढा कालावधी घालावा लागेल. पहिल्या दिवशी कोणाला 1 लाख पगार नाही ना मिळत, त्याला तेवढे वर्ष घालण्याची आवश्यकता आहे. तर तुमच्या शिक्षकांच्या हातामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलायचा. काय दिसतंय? चाणक्य कोण म्हणाल? गुरु आहे. बर, ठीक, व्हेरी गुड. चॉकलेटीकडे जास्त झाले बरं का, आपलं मेडल जिंकायचंय. 2 नाही, इकडे 4 झाले. पर्सनली हा? पर्सनली की ग्रुप आहे? नाही पर्सनली काय हो, बरेच जण आहे ना, मोबाईल स्विच ऑफ करून टाकतात, 2-2 फोन असतात बरेच जण. मला आता कधी जण विचारतात ना, तुमचा दुसरा नंबर द्या. मग मी सांगतो, बाबा मी 2 नंबरची कामही करत नाही आणि माझ्याकडे 2 मोबाईलही नाही, माझ्याकडे एकच मोबाईल आहे. तुला पाहिजे तर मी माझ्या घरचा लँडलाईन नंबर देतो किंवा माझ्या मिसेसचा नंबर देतो. जसं मी आता आलो, मी हांडे सरांचा नंबर देऊन टाकला. अति महत्वाचं असेल तर तू फोन कर, अदरवाईज फोन नको करू मला. जर मी माहितीये का, माझ्या व्यवसायामध्ये मी कायम सांगतो, जर मी 2 तास आणि 4 तास वेळ देऊ शकत नसेल बिना मोबाईलचा, तर माझं काहीतरी व्यवसायात चुकतंय. तर हे 2 कोण आहे? तुम्ही सांगितलं तसं रामदास स्वामी आहे आणि चाणक्य आहे. हे शिक्षकांसाठी फार महत्वाचं आहे. यांनी खूप सांगितलं, जे आपण असे ठावे ते लोकांचे. त्यामुळे माझ्याकडे जे काय मला अनुभवात मिळेलं आहे, मी काय पुस्तकात शिकलेलं नाहीये, प्रत्यक्ष साईटवरती जो अनुभव घेतलेला आहे, बघितलेलं आहे, निरीक्षण केलं, टिपण केलं, डोक्यामध्ये अनुभव घेतला, आणि ते तुम्हाला मी सांगतोय की बाबा मला असं घडलेलं आहे की सरांचाच विद्यार्थी एक माझ्याकडे आला. तो म्हणे, सर मी उद्यापासून येऊ का तुमच्याकडे अप्रेंटिसशिपला? त्याला म्हटलं ये, पण आता माझ्याकडे मोठा प्रोजेक्ट काहीच नाही. मी एक 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर MSC पाईपलाईन केली आहे, 5 इंचापासून 1 इंचापर्यंत. तिथलं काम संपत आलेलं आहे आमचं आणि मोठं काम चालू व्हायला वेळ आहे, तुला यायचं तर ये म्हणलं. तर तो आला माझ्याकडे. आला तर तुम्ही सांगा, आता MS ची पाईपलाईन साधारणतः आम्ही 2.5 किलोमीटर केलेली,
5 इंच सगळ्यात मोठा आकार होता आणि सगळ्यात छोटा 1 इंची आकार होता. त्याला पेंटिंग तर करावं लागेल. मग तो 3-4 दिवस पेंटिंग करत होता. त्यांनी लगेच वडिलांना फोन केला, अहो हांडे सरांनी ज्यांच्याकडे पाठवलं ना ते मला प्लंबरचं कामच सांगत नाही म्हणे, पेंटिंगचंच काम सांगतात ते 3-4 दिवसापासून. मग त्याच्या वडिलांचाही मला फोन आला, अहो मी म्हणे प्लंबिंगसाठी पाठवलं, तुम्ही पेंटिंग करतात. अहो म्हणलं साहेब म्हणावं लागतं त्या विद्यार्थ्या वडिलांना. कारण कसं असतं माहितीये का, की आपल्या लेवलचा असेल तर त्याला आपण समजवू शकतो. त्यांनी जर तसं म्हणाला की 9 आणि 6 सारखं केलं तर त्याला काय समजावून सांगणार. त्यांना म्हटलं, अहो साहेब तुमच्या सरांना विचारा, म्हणजे विद्यार्थ्याच्या, की अलाइड ट्रेड असतो त्याच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. का शिकवल्या जातात? याच्यासाठी की तुम्ही फक्त पाईपलाईन करून असं नाही म्हणू शकत ना, मी पाईपलाईन करतो, पेंटिंग मी नाही करणार, सपोर्ट मी नाही बनवणार. मग काय होईल, तुम्हाला काम मिळण्याच्या संधी कमी होतात. जो ऑलराऊंडर असेल त्याला भरपूर काम आहे बाजारामध्ये, जो ऑलराऊंडर नसेल त्याला काम कमी आहे. तर पेंटिंग हा आमच्या ह्याचा भाग आहे, म्हटलं पाईपलाईनचाच भाग आहे आणि ते काम करावंच लागेल. हे ते नाही केलं, तो तसाच निघून गेला. जाताना माझं हेल्मेटही घेऊन गेला, सेफ्टी बूटही घेऊन गेला, ॲप्रॉनही घेऊन गेला. म्हणजे खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा 12 आणा असं होतं. तर आता मग मी त्याच्यानंतर हुशार झालो की बाबा तू आला तुझे सेफ्टी बूट घेऊन ये, तुझं हेल्मेट घेऊन ये, तुझं ॲप्रॉन घेऊन ये. तुला पहिले 1 महिना आहे ना, पहिले बघ तुला जमतंय का, तुला राहायला जागा देतो मी फ्रीमध्ये, तू बघ जमलं तर ये. सांगण्याचा उद्देश असा आहे की जे आपणाशी ठावे ते इतराशी ठावे, शहाणे करून सोडा. तसंच त्यांनी मूर्खांच्या पण व्याख्या सांगितलेल्या आहेत. आलं की नाही लक्षात, की मूर्ख कोण? जो स्वतःची स्वतः स्तुती करतो तो एक मूर्ख. जसं मी मगाशी केली, माझी स्तुती केली की माझ्या आजोबांनी व्यवसाय चालू केला आहे केला. ज्याला काम करायचं नसतं तो खूप स्वतःची स्तुती करतो, तो एक मूर्ख. त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच काही अशा खूप व्याख्या सांगितलेल्या आहे. जो पूर्वजांची स्तुती करतो तो एक मूर्ख. माझे आजोबा माहितीये का सरदार होते असं सांगणारा मूर्ख. अशा त्यांनी वेगळ्या बऱ्याच व्याख्या सांगितलेल्या आहेत. यांनी सांगितलेली एक गोष्ट खूप चांगली आहे. तुम्ही सगळे शिक्षक आहात, तुमच्यासाठी फार महत्वाचे. शिक्षक कभी सामान्य नहीं होता है, प्रलय और उसकी गोद में खिलते. खरं आहे ना, शिक्षक आहे ना काही घडू शकतो. एका वर्षी 30 गुणिले 30 वर्ष सर्व्हिस केली तर किती विद्यार्थी तुमच्याकडनं, 900 विद्यार्थी बाहेर पडतील तुमच्याकडनं. हे 900 विद्यार्थी जर चांगले घडवले तुम्ही, समाजामध्ये जर चांगले बनवून चांगले विद्यार्थी किंवा चांगले हे करून पाठवले तर नक्कीच समाजाला त्याचा फायदा होईल. त्याला तर तुमच्या हातामध्ये खूप ताकद आहे. मला माहिती आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही बाजू असतात. जर तो झोपडपट्टीमधला असेल, सरांचा एक विद्यार्थी पण आहे, त्याला मी एका सेकंदात ओळखलं. म्हटलं जगतापवाडीतला आहे का? तो ज्या पद्धतीने आगाऊपणा करत होता ट्रेनिंग देताना, तो माझीच नक्कल करायचा, मी शिकवत होतो तर माझ्या 2 मिनिटात लक्षात आला जगतापवाडीतला आहे. मी म्हटलं का रे जगतापवाडीतला आहे का? तशी सगळे बाजूचे मुलं हसले. आता हे मला कसं ज्ञान आलं? तर अनुभवामुळे आलं. तेच काम काय, मला 2 मिनिटात लक्षात कुठला मुलगा आहे, कुठल्या परिसरामधला आहे. जसं मला एक जण आहे ना, माझ्याकडे गायकवाड नावाचा मुलगा होता, तो म्हणे सर तुम्ही मला सांगतात ना शिव्या देऊ नका, तो असं प्रत्येक शब्दाची. तो म्हणे साहेब आम्ही ज्या इथे राहतो ना तिथे आई पण मुलाला आहे ना ए भाड्या म्हणते, म्हणे ए भाड्या ये इकडे. ते वातावरण आहे. तर तुम्ही आम्हाला इथे सांगता आम्ही तुमच्या बरोबर किती वेळ असतो म्हणे, 2-4 तास. मी साईटवर किती 2-4 तास तुम्ही उरलेला वेळ मी अशाच लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे तुम्ही मला सांगतात ते सांगून काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्या आई वडिलांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. काही जण असे पण असतात, मला माहिती आहे की ते सरांना दम भरतात माहितीये का. मग त्याला नाही भाड्याला पैसे म्हणे तर तुम्ही दिले तर काय होईल, तुमचे इस्टेट कमी होईल का म्हणे. डायरेक्ट तो माणूस त्यांनी फोन केला की बाबा 1 महिना झाला तुझा मुलगा येत नाही ITI मध्ये. तर ते म्हणे मग तुम्हाला पगार किती? त्यांनी इथनं सुरुवात केली. सरांना तुम्हाला पगार किती म्हणे, बेसिक सांगू का पूर्ण अमाऊंट सांगू? सरही आता हुशार झाले, बेसिक सांगू का पूर्ण सांगू म्हणे. म्हणे त्याला भाड्याला पैसे नाही, तुम्ही दिले तर काय होईल, तुमची काही प्रॉपर्टी कमी होईल का? म्हणजे असेही पालक भेटतात. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लोकांना हँडल करायचंय, त्या पद्धतीने टॅक्टिक तुम्हाला हे करायचे. आणि चांगले तुम्हाला विद्यार्थी, म्हणजे सगळे तर काही चंद्रगुप्त होणार नाही, आलं का लक्षात. तुम्ही द्रोणाचार्य असाल पण सगळे काही अर्जुन तुम्ही नाही तयार करू शकत, कारण समोरच्या मध्ये पण अर्जुनाचे गुण पाहिजे ना. कोण आहे? व्हेरी गुड. चला कोणी सांगितलं? सगळ्यांनी सांगितलं. बरं घ्या अल्बर्ट आईन्स्टाईन. अजून तुम्ही घ्या काय अल्बर्ट आईन्स्टाईन घ्या. अल्बर्ट आईन्स्टाईनची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? अल्बर्ट आईन्स्टाईन हा भौतिकशास्त्राचा मोठा शास्त्रज्ञ होता. भौतिकशास्त्रामध्ये त्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. अल्बर्ट आईन्स्टाईन एकदा प्रवास करत होता रेल्वेने
आणि तुम्हाला माहिती आहे आजपासून काही काळाच्या अगोदर लोक एकमेकांशी बोलायचे बसमध्ये, रेल्वेमध्ये, हे ते. हा तर तेव्हाचा काळ आहे, म्हणजे साधारणतः एक 90 वर्षाच्या पूर्वीचा काळ आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईनच्या समोर एक व्यक्ती बसलेला असतात आणि प्रवास करताना एकमेकांशी बोलतात. तर अल्बर्ट आइन्स्टाईनला तो विचारतो, तो माणूस, की हु आर यू? मग तो सांगतो आय एम अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि सॉरी, नाव नाही सांगत तो त्याला म्हणतो आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. तो काय म्हणतो आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. मग तू? त्याला विचारतो तुम्ही? तो म्हणा आय एम अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स. व्हेरी गुड, प्रोफेसर ऑफ फिजिक्स. मग त्यांचं बोलणं चालणं होतं. इच्छित स्थळी ते दोघं जण येतात. तो म्हणे कुठे चालले? तो म्हणतो असं असं एका मोठ्या व्याख्यात्याचं म्हणे व्याख्यान आहे भौतिकशास्त्रावर, ते ऐकायला मी चाललोय म्हणे. तुम्ही? म्हणे मी पण तिकडेच चाललोय म्हणे. असं मग बोलत बोलत ते त्या तिथे जातात. तो जो प्रोफेसर आलेला असतो तो प्रेक्षकांमध्ये बसलेला असतो. कार्यक्रम सुरुवात होते. बघतो तर अरे हा व्यक्ती तर माझ्या समोर बसलेला होता, हाच व्यासपीठावर व्याख्यान द्यायला उभा आहे. मग त्याचं व्याख्यान होतं. सुंदर व्याख्यान झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे चहा पानाच्या वेळेस लोक बोलतात, तेव्हा तो व्यक्ती येतो आणि म्हणतो, अल्बर्ट आइन्स्टाईनला म्हणतो, सर अहो तुम्ही एवढे मोठे शास्त्रज्ञ आहात म्हणे, आणि आपण जेव्हा प्रवास करत होतो त्या प्रवासामध्ये मी तुम्हाला विचारलं की हु आर यू, तर तुम्ही सांगितलं आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स म्हणे. तुम्ही तर शास्त्रज्ञ आहात म्हणे आणि तुम्ही विद्यार्थी म्हणता स्वतःला. ते म्हणे असं आहे की मी ज्या दिवशी मी म्हणेन प्रोफेसर आहे त्या दिवशी शिकण्याची माझ्या डोक्यातनं इच्छा कमी होईल, त्यामुळे मी जीवनभर विद्यार्थी राहीन, तरच मी शिकत राहीन. तसं तुम्ही शिक्षक आहात, तुमचे सगळ्यात मोठे गुरु कोण आहे? तुमचे विद्यार्थी. शिकत राहा, त्यांचे प्रश्न तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी म्हणजे प्रेरणा देतात की अरे एखादा विद्यार्थी कसा विचार करतो, त्याच्यामधनं तुम्हाला उत्सुकता येते की ह्याच्यामध्ये सखोल जाऊन अभ्यास केला पाहिजे. म्हणून कायम जन्मभर विद्यार्थी राहिल्याशिवाय माणूस शिकू शकत नाही. मी आज पण माहिती आहे का सगळ्या गोष्टी शिकत असतो, ज्या काही माझ्या अडचणी असतील, एखाद्याला काही पण. आता ChatGPT मी परवा शिकत होतो, शिकलं पाहिजे ना. काळानुसार जर मी म्हणेन नाही ChatGPT शिकणार मी, तर चालणार नाही ना. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामधनं मला आलेल्या अडचणी किंवा मला खूप वेळा उपयोग होतो. एखाद्या वेळेस आहे ना, एखाद्या CFM साठी मी पाईप रेकमेंड केला ना, मग त्याला म्हणतो की बाबा हा एवढा साईज आहे, मग त्याला म्हणतो जा बाबा ChatGPT वर जा आणि विचार, मी तुला 900 CFM साठी हा जो पाईप रेकमेंड केला, मग तो टाकून बघतो, अरे हा बरोबर तुम्ही सांगितलं. आता मी अनुभवाने सांगितलेलं असतं, काही कॅल्क्युलेशन्स करून सांगितलेले असतात, ते मग ते पण लोकांचा विश्वास आहे ना गुगल बाबावर जास्त आहे. आम्ही अनुभव घेतला त्याच्यावर, पण मग ठीक आहे ना, फायदा आहे ना आपला. उलट सपोर्टिंग एक डॉक्युमेंट झाला की बाबा हे पण आहे. तर तुम्ही कायम जन्मभर विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न करा, तर तुम्ही शिकत राहाल आणि विद्यार्थ्यांकडनं ज्ञान घेत राहाल. तुम्हाला माहिती आहे का, मी बाहेरचा व्यक्ती आहे. मी काय तुमच्या ITI मध्ये मी कॉन्ट्रॅक्टर आहे. मला पिडिलाइटच्या माध्यमातनं तुमच्या वूड ते टेक्निशियन, त्याच्यानंतर तुमचं मेशन ट्रेड आणि प्लंबर ट्रेड, ह्यांना मल्टी स्किलवरती मी बरेच वेळा सांगायला जातो त्या विद्यार्थ्यांना की मल्टी स्किल होण्याचे काय फायदे आहेत. मल्टी स्किल झाल्यावरती मी छोटी छोटी उदाहरणं देत असतो त्यांना, की उदाहरणार्थ त्यांना सांगत असतो की एखादा ड्रायव्हर आहे ABC असे 3 ड्रायव्हर आहे. एक चांडक शेडकडे आले ते इंटरव्ह्यूला. पहिला ड्रायव्हर म्हणाला की साहेब मला आहे ना सर्व प्रकारच्या गाड्या चालवता येतात, माझ्याकडे 20 वर्षाचा अनुभव आहे, हे माझं लायसन. दुसरा आला, तो म्हणाल की सर मला 20 वर्षाचा अनुभव आहे, मला सगळ्या गाड्या चालवता येतात, पण मला आहे ना मुंबईची पण माहिती आहे, म्हणजे सगळी बिना गुगल मॅपचा मी तुम्हाला मुंबई कुठे पण फिरवू शकतो. आणि तिसरा आला, तो म्हणाला की मला 10 वर्षाचा अनुभव आहे, पण माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवायचं लायसन आहे, अगदी डंपर चालवण्यापर्यंत लायसन आहे, आणि मला गाडी दुरुस्त पण करता येते. तर मालक कोणाला प्रेफर देईल? तिसऱ्याला देईल. मल्टी स्किल आहे. तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला हेच सांगतो की तुम्ही मल्टी स्किल झाल्याशिवाय तुमची प्रगतीच नाहीये. मल्टी स्किल आणि एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. तुम्ही साचेबद्ध चौकटीत तेवढंच काम करत राहाल, चौकटीच्या बाहेर जाऊनच काम करावं लागेल बाजारामध्ये. मी काय सांगतो, नारळ असा विकला, पण तुम्ही सांगितलं की नारळ विकून मी फोडून पण देतो, तर गिऱ्हाईक फोडणाऱ्याकडे जाईल. नारळ विकतो, नारळ सोलून देतो, नारळ विकतो पण फोडून पण देतो आणि पाणी पण पॅक करून देतो, तर नॅचरली लोक कुठे जातील? जिथे व्हॅल्यू ॲडेड एक्स्ट्रा सर्व्हिस मिळते ती जाईल. तर हे तुम्हाला विद्यार्थ्यांना समजावून सांगावं लागेल की तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस, तुम्हाला मल्टी स्किल व्हावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना, जसं सरांनी प्रयत्न केला होता, आम्ही बॉशमध्ये इलेक्ट्रिकलचं 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं होतं की ह्या काय झालं, 2-3 ठिकाणी आहे ना प्लंबर लोक अपघातात मृत्युमुखी पडले. एक अपघात असा झाला की त्यांनी आहे ना ब्रेकर मशीन असतं ना, त्यांनी 3 फेज मध्ये टाकलं, आणि ते चायना मशीन, ते जर्मन मशीन, त्यांनी ते टाकलं
आणि तिकडे दाबलं की क्षणात एका दुसऱ्या क्षणात तो 3 फेज मध्ये टाकलेला आणि मशीन आणि चायना त्याची बॉडी लोखंडाची, त्याचा आरती माहिती नाही, तो गेला. त्याच्यानंतर एक प्लंबर आमचा कैलास पाटील म्हणून आहे, त्याचा प्लंबर टाकीमध्ये भोक मारायला गेला आणि ती जी वायर होती ती कुठेतरी शॉर्ट होती. करंट टाकीच्या थोडंसंच पाणी होतं, टाकीमध्ये उतरलं. खालचा माणूस त्याला फोन करतो की आला का करंट, म्हणजे चालू झालं का. तो काय केला, फोनच उचले ना. याला वाटलं 2दा फोन केला. मग हा जाऊन बघले तर शॉक लागून तो त्या ऑन द स्पॉट गेलेला होता, तिथे त्या ठिकाणी गेलेला होता. आणि तिसरी एक घटना आमची एक ह्याची झाली आपल्या मॉलमध्ये, काय त्याचं नाव, सोमनाथ क्षीरसागर म्हणून होता. त्याच्या माणसाची असंच ब्रेकर चालवताना शॉक लागली. मग आम्ही त्यांना इलेक्ट्रिकल सेफ्टी, की कुठल्याही याला आहे ना RCB फार महत्वाचं आहे. ELCB लावा किंवा RCB लावा. तर तुम्ही आहे ना विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आहे ना, मी म्हणतो पहिले 10 दिवस सेफ्टी शिकवा. तुम्हाला माहिती आहे का, मी आलोय तर इथे बघा सेफ्टी बूट घालून आलोय. तर पहिले तुम्ही सेफ्टी बूट घाला, तर तुमचे विद्यार्थी अनुकरण तसं करतील. तुम्हीच सेफ्टी बूट घातले नाही तर ते कसे काय घालतील. तुम्ही स्वतः सवय लावा हँडग्लोव्ज घालून, सेफ्टी बूट घालून हे काम करण्याची. कारण मी कायम उदाहरण देतो की अनुकरण करतात. माझ्या भावाच्या मुलीनी काय केलं, एक दिवशी तंबाखू घेतली अशी मस्त अशी खाल्ली तिने. आता चक्कर येणार ना, ती 4-5 वर्षाची खाल्ली, चक्कर आली. दवाखान्यात आई घाबरून नेलं, म्हणजे वहिनीने आमच्या नेलं. मग ते कळालं काय खाल्लं, म्हणे बाबा खातात ना ते मी खाल्लं बरं का. तर शेवटी अनुकरण करतात. तसं तुमचं अनुकरण कोण करणार, तुमचे विद्यार्थी करणार. तर तुम्ही आहे ना सुरक्षित सेफ्टी बूट तुम्हीच घाला पहिल्यांदा. आणि तुम्हाला सांगतो इतके छान सेफ्टी बूट मिळतात, याच्यापेक्षा भारी भारी सेफ्टी बूट मिळतात आणि कळतही नाही पटकन की सेफ्टी बूट आहे ते. तर विद्यार्थ्यांना ना प्रोत्साहन द्या. ते म्हणतील ना आम्ही गरीब आहे तर त्यांना म्हणा मी तुम्हाला घेऊन देते, पण मग मोबाईल दाखवा तुमचा. त्या विद्यार्थ्यांकडे, सरांच्या एका विद्यार्थ्याकडे 80-90 हजार रुपयाचा मोबाईल, तोही कर्ज करून घेतलेला. मग त्याला समजावून सांगावं लागलं, अरे 80 हजाराचा मोबाईल. माझ्याकडे एक माणूस होता, त्याच्याकडे 35 हजार रुपयाचा मोबाईल, पगार 15 हजार रुपये, 35 हजाराचा मोबाईल. बाबा त्यातलं फंक्शनही त्याला कळत नाही काही. त्याचं दूध पी ना तू, किंवा घरात पैसे ठेव. तर बऱ्याच जणांना आम्ही हे समजावून सांगतो की मोबाईल घेऊन काय फायदा नाही. तर तुम्ही सेफ्टी बूट वरती लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना अट्रॅक्टिव्ह बनवा, आकर्षित वाटलं पाहिजे. त्यांच्याकडनं ना वर्ग स्वच्छ करून घ्या. मी बघतो कुठलेच वर्ग अगदी माहिती आहे गोठ्यासारखे असतात. म्हणजे कोल्हापूरच्या त्या प्राचार्यांना म्हणलं, सर अहो तो वर्ग कसा आहे म्हणलं, असं वाटतं गोठा म्हणलं, दुसरा पत्र्याची अशी रूप पूर्ण गोठ्यासारखं आहे म्हणलं. कुठून विद्यार्थ्याला यावं असं वाटेल. तर तुम्ही ते चांगले अट्रॅक्टिव्ह रूम, बेंचेस, तुम्हाला माहिती आहे का तुमचे माजी विद्यार्थी देतील ना, का नाही देणार माहिती आहे, गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्याकडनं मागा. तर मी असं बघितलं की सध्याची हे जो मिनी ट्रेडची मी जाऊन बघतो ना त्या ठिकाणची परिस्थिती, आणि तिथे ही अशी परिस्थिती आहे. मी म्हणलं तसं चित्र बोलतं. काय चित्र काय दाखवतंय, पाणीच नाही तर मासे आहे का मेशन ट्रेड, तुमच्या प्लंबर ट्रेड, ते जे तुम्ही शब्द वापरतात मला आवडत नाही, अनपॉप्युलर ट्रेड म्हणतात तुम्ही. ऐका, आमच्या धंद्यामध्ये आमच्याकडे गिराईक नसेल तर आम्ही काय करतो, यस गिराईक ओढवून आणायचं. गिराईक कसं ओढून आणतो, घरी जातो त्याला घ्यायला, मग काउन्सिलिंग करतात. यस, ऍडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग, ज्याला आम्ही मार्केटिंग म्हणतो बिझनेसच्या भाषेमध्ये. ऍडव्हर्टाइजमेंट, मग पेपरमध्ये जाहिरात देतो, टीव्हीवर. आता माझा व्यवसाय तसा नाहीये. माझं मार्केटिंग म्हणजे मी परचेस मॅनेजरला जाऊन भेटणार, प्रोजेक्ट मॅनेजरला जाऊन भेटणार, मेंटेनन्स मॅनेजरला जाऊन भेटणार आणि त्यांना जाऊन समजावून सांगणार, साहेब मी अशी सेवा देतो, तुमच्याकडे नवीन प्रोजेक्ट आहे का, हे मार्केटिंग करतो ना. माझ्याकडे जर मला समजतं ना, अरे आता 2 महिन्यानंतर आपल्याकडे काम कमी आहे, तर मी हंटिंगला निघतो, नवीन गिराईक आणायला शोधायला निघतो, किंवा बघतो कुठल्या आपल्या ओळखीच्यांमध्ये कोणाचे प्रोजेक्ट चालू आहे का, मग तिथे मी टॅप करायला सुरुवात करतो. तर मी काय करतो की माझा व्यवसाय म्हणजे माझा तलाव भरून राहण्यासाठी मी मार्केटिंग करतो. मग तसं तुम्हालाही मार्केटिंग करणं गरजेचं आहे ना. तुम्हाला पण माहिती आहे का, म्युन्सिपाल्टीच्या शाळा, गरीब लोक, झोपडपट्टी या भागामध्ये जावं लागेल, तिथल्यांना भेटावं लागेल, काउन्सिलिंग करावं लागेल. माय ऐकायला बोलवा ना, माय ऐकायला वेळ असेल मी येईन. मी त्या दिवशी गणेशला दाखवलं, मी गणेशच्या बायकोचं, गणेश माहिती आहे ना तुम्हाला, गणेश पिडीलाईटवाला, गणेशच्या बायकोचं आहे ना ते काय सेवा केंद्र आहे, ते आधार कार्ड नाही, तर ते केंद्र आहे. तर त्याचा मला फोन आला, सर कुठे? म्हणलं अरे मी सिन्नरवरनं नाशिकला येतोय, म्हणलं बसनी येतोय. म्हणलं सकाळी आम्ही गेलो, माझ्या 2-4 माणसांना मी कार शिकवलेली आहे, गाड्या शिकवल्या. म्हणलं मी येताना बसने येतो. आणि
मी स्वतः सांगतो, मी शक्यतो लाल डब्बा प्रेफर करतो, कारण सामान्य माणसं दिसतात, ते काय विचार करतात, सामान्यातल्या लक्झरी बसमध्ये बसलो तर ते नाही ना कळत, सामान्य माणूस काय विचार करतो. आता माझ्या समोर माहितीये का, एक माणूस होता, त्याच्या हातात बॅग होती, गरीब होता बिचारा असा, त्याच्याकडे बॅग होती, त्याच्यावर होतं भारतीय वायू सैनिक असं लिहिलेली बॅग होती. तर एक माणूस उभा होता, आम्हाला गर्दी भरलेली, तो त्याला म्हणे, ही बॅग कशी काय तुझ्याकडे आली? तो म्हणे, का बरं? तो माणसाने म्हणे, नाही ही बॅग कशी आली? म्हणे, मी एअरफोर्स मध्ये होतो. तो माणूस म्हणाला. तो म्हणे, माझा मुलगा अग्निवीर आहे म्हणे, आणि पश्चिम बंगालमध्ये. बरं, आमचा विषय चालू झाला. म्हटलं, माझे वडील पण इंडियन एअरफोर्स मध्ये होते, माझा जन्म दिल्लीत, असं आमचं चालू झालं. मग तो म्हणे, अग्निवीरचं म्हणे, अहो नाही ना म्हणे, ते 4 वर्षांनी काढून टाकतात. म्हटलं, काढून नाही टाकत, तुमच्याकडे क्वालिटी असेल तर ठेवतात, तुम्हाला नसेल तर घरी पाठवतात. मग सरकारने ऑपॉर्च्युनिटी दिली आहे ना तुम्हाला, वन खात्यामध्ये, पोलीस खात्यामध्ये, सगळीकडे तुम्हाला संधी दिलेल्या आहेत ना. म्हणलं, मग तो दुसरा म्हणतो, फार बेकारी आहे म्हणे. म्हणलं, कोण म्हणतं बेकारी आहे? माझ्याबरोबर अंबड MIDC चला, प्रत्येक कंपनीवरती बोर्ड आहे, वेल्डर पाहिजे, फिटर पाहिजे, पॅकिंगला लेडीज पाहिजे, हे पाहिजे, असं सगळे बोर्ड आहे. बेकारी इथे आहे, बेकारी इथे बेकारी आहे. काम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला बेकारी बाजारात नाहीये. तर ज्या वेळेला तुम्ही असे बाजारात जाता, तर मग आम्ही गणेशकडे आलो, आणि तिथे एक प्लंबर आहे ना, कनेक्शन करत होता. त्याला म्हटलं, तू प्लंबर आहे का रे? मी बसलो होतो, त्याला यायला वेळ होता. प्लंबर आहे का? तो म्हणे, हा मी नाही, माझा शेठ प्लंबर आहे म्हणे, मी काम करतो. म्हटलं, तू किती पगार मिळतो? मग किती पगार मिळतो, कुठे राहतो, असं जाऊ. त्यांनी त्याचं गायकवाड नाव सांगितलं. माझ्याकडे लायसन प्लंबरची लिस्ट आहे, बघितलं. म्हणलं, हा का मालक? हो म्हणे. म्हटलं, तुझा मुलगा काय करतो? म्हणे, माझा मुलगा म्हणे आता 12वी झालाय म्हणे, पण तो नापास झाला. ठीक आहे. म्हटलं, तुला ITI माहिती आहे का प्लंबिंगचा? म्हणे, ऐकलंय म्हणे. म्हटलं, मग तू तुझ्या मुलाला ITI प्लंबिंगला पाठवत का नाही? म्हणलं, मग मी त्याला समजून सांगितलं, ITI प्लंबिंग झालं तर फायदा काय आहे, सरकारी नोकरी मिळते, वेगवेगळी पदं असतात, हे असतात, हे. तो म्हणे, साहेब हे मला माहितीच नव्हतं. तो काय म्हणाला, हे मला माहिती नव्हतं. मग तुमची जबाबदारी आहे ना जाऊन त्यांना सांगणं, ह्या विद्यार्थ्यांना. मग आम्ही काय करतो, मार्केटिंग करतो. मग तुम्हालाही मार्केटिंग करावं लागेल ना. तुम्हाला, आम्ही माहितीये का, आम्ही किती वेळ काम करतो, आम्ही व्यावसायिक लोक, आम्ही कमीत कमी 12 तास काम करतो, तेव्हा आमचा धंदा स्मूथ चालतो. ज्या दिवशी आम्ही थंड झालो, त्या दिवशी आमचा धंदा बुडायला काय 2 मिनिटं वेळ नाही लागणार. आम्हाला सावधही राहावं लागतं धंद्यामध्ये, आम्हाला सावध राहावं लागतं. थोडीशी बेसावधी आणि लापरवाही आम्हाला धंद्यात 2 मिनिटात धंदा आमचा संपवून टाकेल. तसं तुम्हाला माहितीये का, तुमच्या तलावात पाणी तुम्हालाच भरावं लागेल. मी थोडीशी मदत करीन, एक बादलीची, पुढे काय, बाकी तर तलाव भरणं तुमचं काम आहे. अशी पण तुम्ही परिस्थिती आहे का? तुम्ही प्रयत्न करतात ना, तो मी बघतो, तो अशा स्वरूपाचा प्रयत्न करतात. तुम्ही बिल्स चुकीची आहे, करेक्ट. तर तुम्ही अशी गाडी ओढाल तर कशी तुमची गाडी पोचेल का? नाही पोचेल. मग मी बघतो की तुम्ही तलावात पाणी नाही म्हणून तुम्ही मार्केटिंग किंवा जे काय करतात किंवा हे करतात, तर तुम्ही अशा पद्धतीचे प्रयत्न करतात. अशा पद्धतीच्या प्रयत्नांना काही होणार आहे का निष्पन्न? काहीच होणार नाही. तुम्ही दमाल, पुढे काहीच निष्पन्न होणार नाही त्याच्यामधनं. मग तुम्ही काय करतात, त्याच्यामध्ये तुमच्या शासकीय स्तरावर उपाय करतात. वाईट नका वाटून घेऊ बरं का, जे सत्य आहे ते दाखवतोय मी. आणि कसं असतं, कधी कधी ना सत्य कडू असतं, पण ते मला जर सांगितलं एखाद्याने, तुम्हाला सांगतो मी, एकदा पूर्वी येलो पेजेस असायची, येलो पेजेस म्हणजे टेलिफोनची डिक्शनरी असायची, डिरेक्टरी असायची, त्याच्या मागे जाहिरातीची पानं असायची. त्यात आम्ही एवढीशी जाहिरात द्यायचो, त्याची आम्हाला त्या काळी म्हणजे 96 साली आम्हाला 5-5, 6-6 हजार रुपये भरावे लागायचे. एकाने बघितलं, मला फोन केला, मी गेलो त्याच्याकडे. तो म्हणे, डू यू नो माय एज? बराच वयस्कर होता माणूस. म्हणलं येस. म्हणलं 75? यस म्हणे. आय एम 76 म्हणे. मग त्याने काम दाखवलं. म्हणे, नाव म्हणे, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कम्प्लीट दिस वर्क विथ मटेरियल म्हणे. ऑल द मटेरियल विल बी प्रोक्युअर्ड बाय यू अँड लेबर चार्जेस पण घे, आणि हे सगळं टोटल मला हे काम करून दे म्हणून. PVC पाईप, पूर्वी सिमेंटचे पाईप होते ते काढायचे आणि PVCचे लावायचे नाही. ओके, त्याला तुम्हाला माहिती आहे का, आता लोक ब्लोअर वापरतात, पण पूर्वी आगपेटीने ना आग करायची, आणि प्लास्टिकचा काही चुकीची मेथड आहे. पण पहिला तसा करायचा, तसा दुसरा करायचा, तिसरा तसा. आम्ही असंच करायचो. तर माझ्या माणसांनी ना त्यांच्याकडे आगपेटी मागितली की साहेब आगपेटी द्या. ते म्हणे, नाही, तुझ्या शेटला मी विथ मटेरियल काम दिलेलं आहे म्हणे, तर ती तुमची जबाबदारी आहे म्हणे आगपेटी, आणि तुम्ही बिल लावा ना म्हणे. मग मी आलो, माझ्याकडे शेख नावाचा माणूस होता तेव्हा. तो शेख म्हणे, मोसिम शेख म्हणून. म्हणे, शेठ
मालक लय खडूस आहे म्हणे. म्हणलं काय? अहो म्हणे आगपेटी मागितली आम्ही, तर तो म्हणतो तुम्हाला विथ मटेरियल काम दिलेलं आहे ना, मग ती सगळी जबाबदारी तुमची आहे. तर मला काय वाईट वाटण्यासारखं काही नाही, उलट मी शिकलो की विथ मटेरियलचा अर्थ काय आहे तो त्यांनी मला समजावून सांगितला. कमर्शियल भाषेमध्ये विथ मटेरियलचा अर्थ काय होतो की सगळं प्यायचं पाणी पण तुम्ही जाणा. आमच्या माहिती आहे का, आमच्या कोटेशनमध्ये आम्ही लिहितो फ्री इलेक्ट्रिसिटी अँड ड्रिंकिंग वॉटर. नाही तर उद्या तो म्हणायचा प्यायचं पाण्याचे चार्जेस द्या आम्हाला, म्हणून अनुवाद शिकतो फ्री इलेक्ट्रिसिटी फ्री वॉटर असं लिहायचं असतं. तर शासकीय स्तरावर केले जाणारे जे उपाय आहेत ना ते आम्ही बघतो, ते अशा प्रकारचे आहे. कसं सक्सेस होईल ते गाजर दाखवलं ना, पण चाकं बदलली नाही ना तुम्ही. मेन प्रॉब्लेम कुठे आहे तो सॉल्व्ह केला नाही. म्हणजे आपण रूट कॉज म्हणतो ना, कुठल्याही गोष्टीचा रूट कॉज पर्यंत जातो. इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे का प्रॉब्लेम येत नाही का? इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम येतो, यंत्र एखादं सतत बिघडतं, मग रूट कॉजला जातात की का बिघडतं, कुठल्या तारखेला बिघडतं, किती तासांनी बिघडतं, त्याचं ऑइल बदललंय का, त्याची हिस्ट्री बुक असतं प्रत्येक यंत्राचे आहे ना हिस्ट्री बुक. पहिली गोष्ट तर माहिती आहे का, एमआयडीसी मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये असं म्हणतात की यंत्र बोलतं. ज्याला यंत्राची भाषा समजते तोच इंजिनियर, ज्याला यंत्राची भाषा कळते. यंत्र कधीही असं बंद पडत नाही म्हणे, ते पहिले सिग्नल देतं. जसं आपण आजारी पडतो त्या इंडिकेशन देतं, आपल्याला उत्साह वाटत नाही, कसं तरी होतं, असं तसं यंत्र पण आहे ना त्याचे सिग्नल देत असतं. ते जे सिग्नल ज्याला समजतात तोच खरा मेंटेनन्स इंजिनियर ना. तसं कुठल्याही गोष्टीमध्ये रूट कॉज पर्यंत जातात ते, की ही घटना पुन्हा पुन्हा काय ही अडचण येते, तसं त्या रूट कॉज पर्यंत गेलं पाहिजे. रूट कॉज काय? चाकं बदलणं. पण तेच बदलत नाही, आपण वेगवेगळे उपाय करतोय आणि मग त्याच्यामधनं आपलं सॉल्व्ह होत नाही. त्यातून मग काही लोक असे डोकं लावतात, प्रॉब्लेम तो सॉल्व्हच होत नाही. जसं माहितीये का, एक KSB नावाची कंपनी आहे, त्या कंपनीची CSR ऍक्टिव्हिटी होती. त्यांनी सांगितलं आम्ही झोपडपट्टी कुठले तुम्ही नाही एक जाऊ दे, एक स्लम एरिया आहे, तिथे आम्ही म्हणे एक 20 फूट बाय 20 म्हणजे 400-500 स्क्वेअर फुटाची जागा देतीये म्हणे शाळा. तिथे आम्ही ना त्यांना हेक्सॉ, चॉपसॉ कटर, वेल्डिंग मशीन असं 1 लाख रुपयाचं सगळं सामान घेऊन देणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आहे ना 7वी 8वीतल्या विद्यार्थ्यांना रिंग स्पॅनर म्हणजे काय, मग नंबरिंग कसे त्याचे, असं टूल्स सगळी ओळख, मग हेक्सॉचं काम काय असतं, हेक्सॉ ब्लेड म्हणजे काय, असं सगळं शिकवणार आहे. चॉपसॉ कटर, ड्रिल मशीन, वेल्डिंग मशीन असं सगळं घेऊन देणार आहे, जेणेकरून ते विद्यार्थी भविष्यामध्ये इकडे तिकडे न जाता कुठेतरी चांगल्या मार्गाला जातील असा उद्देश आहे. तर मग मी सरांकडे म्हटलं त्यांना म्हटलं साहेब मी नाही देऊ शकत ते, कारण माझं ते क्षेत्र नाही, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी सरांचं तुम्हाला हे देतो म्हणून. मग सरांना विचारलं, सरांनी सांगितलं कुठे, मी सरांना सांगितलं असा असा एरिया आहे नाशिक रोडचा. अरे म्हणे तो सगळा गुन्हेगारी एरिया आहे म्हणे, तिथनं टूल्स दुसऱ्या दिवशी गायब होऊन जातील सगळे म्हणे, 2 दिवस पण खूप झाले, रात्री तर दरोडा पडेल तिथे आणि हे होईल. मग मी त्या सरांना सांगितलं की सर, हांडे सर म्हणून आहे माझ्या ओळखीचे, त्यांनी सांगितलं की तुम्ही हा सगळा उद्योग करण्यापेक्षा तुम्ही आमच्या ITI मध्ये या ना, आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे सगळं, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची सोय करा. मग काय झालं, त्या कंपनीने केलं नाही ना, ते नाही तर केलं असतं आणि मग माहितीये का, मग FIR करन हे करन ते खेळत बसले असते. तर कुठली गोष्टीचा रूट कॉज शोधणं फार गरजेचं आहे. रूट कॉज काय? चाक, तेच बदलत नाही आपण, रूट कॉज चाकच बदलत नाही, मग आपली गाडी कधी गतिशील होईल ती, बरोबर आहे का? ब्रिटिश आपल्या देशामध्ये आले होते आणि आपल्या देशातली सगळी शिक्षण पद्धती यांनी खराब केली. आपल्या देशामध्ये खूप चांगली पद्धत होती, गुरुकुल पद्धत होती. आजही माहितीये का, ज्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने प्लंबिंग शिकवलं जातं, काही 2-3 इन्स्टिट्यूट आहे आपल्याकडे, अभय मठ साहेबांची ज्ञानदा इन्स्टिट्यूट आहे, ज्या ठिकाणी ITI पास झालेल्या विद्यार्थ्यांना ते घेतात. आणि सुप्रीमनी पण केलं होतं हे गुरुकुल पद्धत. सुप्रीम कंपनीने त्यांच्या कंपनीच्या जवळ एक हे आहे, काय म्हणतात, मठ आहे, म्हणजे आश्रम आहे काहीतरी, तेव्हा आश्रम त्यांनी त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्या ठिकाणी एक मिलिटरी मधला माणूस रेक्टर म्हणून ठेवला आणि 30 विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिकवायचं, जेणेकरून तो विद्यार्थी आहे ना 24 तास त्यांच्या अंतर्गत असेल आणि त्याचं निरीक्षण करून त्याची जी दिशा असेल, प्रत्येकाची आहे ना आवड वेगळी वेगळी असते, बरोबर आहे ना, प्रत्येकाची आवड वेगळी असते. तर गुरुकुल पद्धतीने शिकूया असं ठरवलं होतं अभय मठांनी. त्यांनी पुण्याजवळ वाघोळी म्हणून आहे, तिथे साधारणतः 1-1.5 एकरची अशी जागा घेतलेली आहे. त्यांना मी पण माझ्या बाजूने ना त्यांना एक वेल्डिंग मशीन, एक स्टँड ड्रिल मशीन, एक चॉपसॉ कटर हे मी माझ्यातर्फे भेट दिलं का, तर विद्यार्थ्यांना आहे ना पाईप फॅब्रिकेशन पण आलं पाहिजे.
पाईप फॅब्रिकेशन आलं पाहिजे तर त्याला टूल्स पाहिजे ना. शेवटी ती खाजगी संस्था आहे ना, त्यांच्याकडे काय तेवढा निधी नसतो. त्यांना म्हटलं मी माझ्यातर्फे देतो, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवा. तर गुरुकुल पद्धत ही खूप चांगली आहे शिकवण्याची. आपल्या देशामध्ये होती, ज्याच्यामध्ये साधारणतः 8 वर्षाचा मुलगा झाला, समजा तो विश्वकर्मा आहे, तर तो त्याची मुंज व्हायची. मुंज होऊन तो गुरुस्थानी जायचा विश्वकर्मा असेल तर. मग त्याला गुरु गणित, संस्कृत, वेद असं काही शिकवायचं आणि तो पुन्हा 16 वर्षाचा झाला की वडिलांकडे यायचा. तो लोहार असेल तर तो मेट्रोलॉजी पुस्तकात नाही शिकायचा, वडिलांकडनं शिकायचा परंपरागत. आणि म्हणजे जे मेट्रोलॉजी आपण पुस्तकात शिकतो ती तो वडिलांकडनं शिकायचा आणि ते ज्ञान फार प्रगत होतं. खूप चांगली सिस्टम होती. पण इंग्रजांनी आपल्याकडे आणली ती शिक्षण पद्धत फार खराब आणली. जी आता आपण बघतोय ती शिक्षण पद्धत अशी आहे. चित्र लवकर बोलतं मी म्हणलं तसं. सगळ्यांच्या भाषा सगळ्यांना झाडावर चढायला सांगतात ते, बरोबर. टुडे आय विल टीच यू ऑल टू हाऊ टू क्लेम ऑन ट्री. आता मला सांगा, हत्ती कसा काय चढायला शिकेल? हत्ती कसा चढायला शिकेल? नाही चढणार. मी परवा विचारलं बरं का, मी विचारलं परवा एकाला, का रे म्हणलं तुम्हाला ITI इलेक्ट्रिशियन होता, नवीनच मुलगा आमच्या समर्थकडे जॉईन झाला होता. आता आमच्या लगेच लक्षात येतं हा नवीन आहे म्हणून. म्हणलं का रे कुठून ITI झाला? सर मी दिंडोरीवरनं झालो. दिंडोरी म्हणजे आमच्या इथे जवळ एक आदिवासी भाग आहे, दिंडोरीवरनं झालो इलेक्ट्रिशियन. बरं कोण सर होते काय विचारलं. म्हणलं का रे तुम्हाला खांबावर चढायला शिकवतात का? नाही म्हणे आमच्या अभ्यासक्रमात नाहीये खांबावर. मग तू MSCBत लागला तर तुला खांबावर चढता आलं पाहिजे ना. तुला जर खांबावरतीच चढता आलं नाही तर तू इलेक्ट्रिशियन कसा म्हणजे MSCBत तुला घेतील कसं? मग काय होतं, शिक्षकांना शिकवायची इच्छा असते. मी म्हणतो असेल, हे जे माझ्या डोक्यात आलं ते शिक्षकाच्या आलं नाही का? आलं असेल. पण मग पुन्हा काय होतं, यस रिस्क. जसं झुला माहितीये का, झुला मी हांडेसांना खूप वेळा मागे लागतो झुला. सर म्हणतात कोण रिस्क घेईल, माझे 2 वर्ष राहिले आता. माझे 2 वर्ष राहिले, मला सुखाने पेन्शन घेऊ दे. आलं का लक्षात? तर रिस्क कोण घेईल? ठीक आहे, नका रिस्क घेऊ. तुम्ही त्याला सुट्टीच्या दिवशी किंवा इतर दिवशी त्याला हे पाठवा. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याकडे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी आहे का बघा. उद्या काही अशी टचवूड अशी दुर्घटना होऊ नये, पण जर झाली तर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी पाहिजे त्याच्याकडे. तुम्हाला माहिती आहे का, कुठलाही जगामध्ये कॉन्ट्रॅक्टर व्हा, कुठलाही, ज्याच्याकडे एक माणूस म्हणजे भारतात एक माणूस असेल, नाहीतर 10 माणसं असतील, नाहीतर गुलाब जाधव सारखी 400 माणसं असतील, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असू दे, त्याच्याकडे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी असणं फार गरजेचं आहे. आपल्या घरी पण कोणी पण इलेक्ट्रिशियन येईल, कोणी येईल ना, आपण कधीच विचारत नाही का रे बाबा तुझ्याकडे WCC आहे का? कारण आपल्याला कायदाच माहिती नाही. कायदाच माहिती नाही की वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी असणं फार गरजेचं आहे. सरांचा जो मित्र आहे, माझाही मित्र आहे, सोमनाथ क्षीरसागर सरांच्या घराजवळ राहतो म्हणून सरांचा मित्र आहे. त्याचा माणूस माहितीये का, एका मॉलमध्ये काम करताना ब्रेकरला शॉक लागला आणि गेला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्याकडे ESIC असल्यामुळे काय झालं माहितीये का, ESIC असल्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलच झाला नाही. त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल झाला नाही. सदोष मनुष्यवधाचा जर गुन्हा दाखल झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरला कमीत कमी 3 ते 5 लाख रुपये लागतातच पोलीस स्टेशन मॅनेज करायला. पोलीस स्टेशन त्या बिचाऱ्या व्यक्तीला काहीच मिळत नाही, मध्येच पोलीस खाऊन जाय. त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही झाला. आणि त्या माणसाला म्हणजे आता कधी कधी काय होतं, एखादा व्यक्ती जातो, तो होता नेमका 32-33 वर्षाचा होता. त्यामुळे त्याची बायको किती असेल, 30 वर्षाची. ती काय खूप शिकलेली नसेल. मग त्यांना आहे ना असे पुढारी खूप असतात शिकवणारे. अरे 10 लाख रुपये घेऊ, एवढ्या मोठ्या मॉलमध्ये गेला. तर मॉलचा काय संबंध, मॉलने वर्क ऑर्डर दिलेली असते, मॉलचा काय. मग ती केस आहे ना 1-1.5 वर्ष ते गोल गोल फिरत राहिलं. 1.5 वर्षानंतर ती केस सेटल झाली आणि त्याच्या बायकोला 15,000 रुपये पेन्शन मिळते दर महिना. का बरं झालं? ESIC असल्यामुळे. माझ्याकडे दिंडोडे सर, तुम्हाला माहिती आहे का, एक प्लंबिंगचे शिक्षक होते दिंडोडे सर, रिटायर झाले आताच 2 महिन्यापूर्वी रिटायर झाले. त्यांचा विद्यार्थी माझ्याकडे 13 वर्ष होता. काही कारणाने त्याला तोंडाचा कॅन्सर झाला, पण तो माझ्याकडे असल्यामुळे त्याला पेन्शन मिळते. त्याच्या बायकोला 4,500 रुपये पेन्शन मिळते, PFचं नाही, PFचं प्रॉव्हिडंट फंडाचं पेन्शन. त्याच्या बायकोला मला वाटतं 3 का 4 लाख रुपये, एक काही चुका केल्या होत्या त्यांनी, त्याच्यामुळे त्याला पेन्शन आणि हे कमी बसलं. तर त्याच्या बायकोला 3-1 लाख रुपये पेन्शन, PFचा इन्शुरन्स, PFचा प्रॉव्हिडंट फंडाचा इन्शुरन्स आणि 4,500 रुपये
PF चं पेन्शन मिळालेलं आहे. आता ती बाई ज्या ग्रामीण भागात राहते येवल्यासारख्या ठिकाणी, तिथे 4,500 रुपये बऱ्यापैकी माणूस सर्व्हाइव्ह म्हणतात ना, म्हणजे जीवन व्यतीत करू शकतो असं. तर ते कसं आहे, तुम्ही ना कुणाला पण सांगा की तुम्ही जिथे जाल ना तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते बघा, या गोष्टी आहेत का. बरेच वेळा काय करतात तुमचे, मला आहे ना एक विद्यार्थ्याला मी फोन केला पवार नावाच्या, अरे तू असा ITI झाला कळाला, माझ्याकडे वॅकन्सी अप्रेंटिसशिपची. तो म्हणे रोज किती देणार, तिथनं सुरुवात केली, रोज किती देणार. म्हणलं रोज नाही देत बुवा, आम्ही सॅलरी देतो म्हणलं, बरं का, सॅलरी देतो. तू हे का नाका कामगार आहे का, नाका कामगार काय मागतो, रोज मागतो. तू नाका कामगार आहे का, तुझ्या हातात कला आहे ना, रोज नको सॅलरी माग, पगार माग म्हणलं, तू सॅलरी माग. तर हे समजावून सांगणं फार गरजेचं आहे. मी गमतीने आहे ना, गमतीने ही गोष्ट सांगत असतो, आठणी किसकी आहे, आठाण्याची व्हॅल्यू काय, आठाण्याची व्हॅल्यू काय, आठाण्याची व्हॅल्यू काय, आठाणेच ना. आठाण्याची व्हॅल्यू काय, किंमत काय, आठाणे. बरं का, एक उदाहरणार्थ म्हणून, साधारणतः बंगालमध्ये जमीनदाराचं आडनाव मुजुमदार असतं म्हणून मी मुजुमदार नाव घेतो. मुजुमदार नावाचा एक मोठा जमीनदार असतो, मोठा पैसेवाला असतो. नजर एवढी जमीन असते त्या जमीनदाराची, सावकार असतो तो, त्याचे आठाणे पडतात. तर त्याचा नोकर तो वागतो आणि उचलायला लागतो. अरे काय साहेब तुम्ही मोठे जमीनदार धनाढ्य खाली पडलेले, तो उचलतो, तो म्हणतो हे काय आहे म्हणे, आठाणे. बरोबर ना, पण हे मुजुमदाराचे आठाणे आहे म्हणे, हे मुजुमदाराचे आठाणे. म्हणे मुजुमदाराचे आठाणे आणि आठाण्यात काय फरक आहे म्हणे, हे बघ हे आठाणे घे आणि तो समोरचा दुकानदार आहे ना त्याच्याकडे जा, त्याला म्हणाव मुजुमदार सावकाराने आठाण्याचे गोड फुटाणे मागितलेत. मग तो जातो त्याच्याकडे आठाणे देतो त्याला आणि म्हणतो अरे सावकाराने आहे ना खास तुझ्या दुकानात पाठवले आणि गोड फुटाणे 50 पैशाचे मागितले. तो विचार काय करतो, 50 पैशाचे फुटाणे काय सावकाराचे, सावकारानेच मागितले ना, एवढ्या धनाढ्य जमीनदाराने. तो त्याला पायलीभर फुटाणे देतो, पायलीभर फुटाणे त्याच्याकडे येतात. आल्यानंतर तो त्याला नोकराला सांगतो एक काम कर, छोट्या छोट्या वाटीत ठेव हे फुटाणे, सगळे वाटीत ठेव, याला छानपैकी ताट ठेव, वरनं त्याच्या आच्छादन घाल आणि मी सांगतो त्या जमीनदारांकडे हे नेऊन दे म्हणे. मग तो त्या जमीनदारांकडे नेऊन देतो. ते नेऊन दिल्यावरती माहितीये का, प्रत्येक जण म्हणतो खाली वाटी काय द्यायची, म्हणून कोण त्याच्या पद्धतीने त्याच्यात वस्तू घालून देतो. आणि मग त्या सगळ्या वस्तू आल्यानंतर तो म्हणतो ओत खाली, आता कर याचं व्हॅल्युएशन काय झालं. मग तो म्हणतो हे कोणाचे, मुजुमदाराचे आठाणे. तसं तुमचा माणूस आहे ना कोणाकडे शिकतो, ट्रेनिंग कोणाकडे घेतो, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जातो. तो जर माहितीये का एखाद्या चालू कॉन्ट्रॅक्टरकडे गेला तर तो वाईटच गोष्टी शिकणार आहे. तो माहितीये का आम्ही म्हणतो तसं MTS चोरायला शिकणार आहे. त्याला चांगली लाईन लेवल कळणारच नाही, त्याला फक्त त्याला हेच कळेल की चोरी कशी करायची, खोटी. मी कायम सांगतो, मी कधीच माझ्या माणसाला आहे ना माप वाढवायला सांगत नाही. कारण मी जर माप वाढवलं, बरं का, मी 100 फूट काम केलं आणि 110 फूट माप सांगितलं त्याला, तर तो पण खोटी नाईट लिहिणार आहे ना, कारण तो माझं अनुकरण करणार आहे. आपला शेठ असं करतो, आपला शेठ 100 फूट काम केल्यावर 110 फूट लिहितोय, तर मग तो पण नाईट न करता ओव्हरटाईम लिहिणार आहे, खोटा ओव्हरटाईम लिहिणार आहे. तसं माहितीये का, त्यांना तुम्ही सांगा चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जा, ज्याच्याकडे ESIC आहे, PF आहे, अदर फॅसिलिटी. पगार नका बघू तुम्हाला. उद्या जर काही झालं तुमचं काही झालं तर काय, ऍक्सिडेंट कधी सांगून होत नाही. किती काळजी घेतली, किती नवीन सेफ्टी बेल्ट असला, पण नेमका त्याचाच दोर खराब असेल तर. आणि मी आतापर्यंत 10 ते 15 ऍक्सिडेंट असे बघितलेले आहेत. कैलास डोंबेचा पण ऍक्सिडेंट जमवणं बघितलेला आहे. 11व्या मजल्यावरनं माणूस पडला. 11व्या मजल्यावरनं माणूस पडल्यावर वाचण्याची शक्यता कोणी सोडूनच द्यायची, आणि तेही डोक्यावर पडल्यावर काय झालं तुम्हाला माहितीये का, त्या बिचाऱ्या कामगाराला काहीच नाही मिळालं. पोलीस, नंतर ती युनियनवाले, गाव पुढारी सगळे 1-1 लाख 2-2 लाख त्या ज्याची जशी ताकद असते ते घेऊन गेले. शेवटी त्या कामगाराला काहीच मिळालं नाही. बरं कैलास डोंबे छोटा आहे का आमचा, नाही ना, मोठी गाडी घेऊन येईन तो. मग इन्शुरन्सला किती पैसे लागतात, फार थोडे लागतात. तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना पहिले सांगा की नोकरी कोणाकडे जा, किती छोटा कॉन्ट्रॅक्टर असू दे, मोठा असू दे, पण त्याच्याकडे इन्शुरन्स फार महत्वाचं आहे. जायचं पुढे, कळालं तुम्हाला. शिकवण्याची पद्धत आपली बदलली पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्यांमधले गुण शोधले पाहिजे. एखादा विद्यार्थी ना झुल्यामध्ये एक्सपर्ट असू शकतो, झुल्यामध्ये त्याला ड्रॉइंग नाही वाचता येणार,
पण तो झुल्यामध्ये उतरण्यात एक्सपर्ट असतो. एखादा विद्यार्थी माहितीये का वेल्डिंग मध्ये एक्सपर्ट असतो. जो दिंडोटे सरांचा विद्यार्थी माझ्याकडे होता, त्याला आहे ना लाईन लेवल पटकन नाही कळायची, पण वेल्डिंग मध्ये तो एकदम एक्सपर्ट झाला होता. मग त्याचा आम्ही तो उपयोग केला, त्याच्या वेल्डिंगचा उपयोग केला. तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गुणाप्रमाणे तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करा. काय दिसतंय? यस, कोरियन. साऊथ कोरियाचा, बरोबर. साऊथ कोरिया. साऊथ कोरियाचं काय वैशिष्ट्य आहे? हुकुमशाही नाही सर, लोकशाहीच आहे, फक्त अध्यक्षीय आपल्याला ते आज आपण स्किल वरती बोलतो, आपल्याला काय घेणं देणं आहे लोकशाही आहे का हुकुमशाही? आपल्याला कुठे मतदान करायला जायचंय? कोरिया देशाचं वैशिष्ट्य, हा यस, इंडस्ट्रियलायझेशन भरपूर आहे. स्किल लेवल आहे ना जगामध्ये असं म्हणतात, आपल्या भारतातल्या कामगाराची सरासरी जी कौशल्याचा स्तर आहे तो असं म्हणतात की, आता सरकारी आकडा आहे बरं का, तो खरंच आहे की नाही माहिती नाही, कमी पण असेल, 30-35% आसपास आहे. आणि कोरियामधल्या कामगाराचा जो कौशल्याचा स्तर आहे तो 96% आहे. त्यामुळे कोरिया देश आपल्यापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा 20 पट छोटा देश आहे. म्हणजे भारत 20 पट मोठा आहे कोरियापेक्षा, पण आर्थिक सुबत्ता खूप आहे तिथे. सरासरी तिथे माहितीये का, तिथला विद्यार्थी तुम्हाला माहितीये का सरासरी 12 तास अभ्यास करतो, 12 ते 14 तास. आपल्या देशामध्ये विद्यार्थी 6 तासाच्या वर अभ्यास करत नाही. त्याचे दुष्परिणाम पण आहे त्या देशामध्ये झालेले, तो आता विषय नाही. पण आपण चांगल्या बाजू बघू. मी जसं जणांना सांगतो ना की माझ्यातही काही वाईट गुण असतील, तुमच्यातही काही वाईट गुण असेल, पण आपण चांगले गुण बघू ना. तुमच्यात काय चांगले गुण आहे, माझ्यात काय चांगले गुण आहे, वाईट गुण होतात 100% त्याचा आहे. बघा, 14 तास अभ्यास केल्यावर आणि 12 तास अभ्यास केल्यावर, पण मी जर 14 तास काम केलं तर माझ्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही, कारण माझं व्यायामाकडे दुर्लक्ष होईल, माझं खाण्याकडे दुर्लक्ष होईल, तर ते होणारच आहे. पण आपण पहिल्या प्लस बाजू बघू की तिथे 13 ते 12 तास अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सरासरी PhD ची लेवल जी आहे तिथे म्हणतात 1000 लोकांमागे 5 लोक PhD झालेले आहेत. 1000 लोकांमागे 5 लोक PhD झालेले. डॉक्टरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या देशापेक्षा डॉक्टर होणं सगळ्याच कौशल्याच्या स्तरामध्ये हे असल्यामुळे, तर कौशल्याचा स्तर आहे ना खूप उंचावलेला आहे. मग तुम्ही सांगा, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमच्या हातात आहे ना कौशल्याचा स्तर वाढवणं. हेच मोदी साहेबांनी ओळखलं की जोपर्यंत आपण कौशल्याचा स्तर वाढवणार नाही, मी ना खूप जणांना सांगतो. परवा सातपूर ITI मध्ये एक मुलगी होती, ती इलेक्ट्रिशियन झालेली होती. माझं असंच मल्टी स्किल वरती ट्रेनिंग होतं. तर ती म्हणे मी काय करू? म्हणलं का बरं? पिडीलाइटचा तू 4 महिन्याचा प्लंबिंग ट्रेड आहे, तू इलेक्ट्रिशियन आहे, म्हणजे तुझा IQ लेवल चांगला आहे तुझा, तर तू 4 महिन्याचा ते प्लंबिंग ट्रेड आहे तो कर, 4-6 महिन्याचा कार्पेंट्री ट्रेड आहे तो कर. दोन्ही ठिकाणी अनुभव घे आणि हॉटेलमध्ये तुला संधी आहे ना. रेडिसन हॉटेलमध्ये तुला मेंटेनन्सला संधी आहे. पर रेडिसन हॉटेलमध्ये तू महिला आहे, मुलगी आहे, तुला खूप सुरक्षात आहे. सगळे चारी बाजूला कॅमेरे आहेत, तुला कुठेच नाही, असा कुठलाच भाग नाही त्या हॉटेलमध्ये की कॅमेरा नसेल तिथे, म्हणून सुरक्षित आहे. आणि तुला तिथे कुठे किलोमीटरवर लाईनी टाकायच्या आहे, तुला मेंटेनन्सच करायचा आहे, तुला नळाची दुरुस्ती करायची आहे, तुला दरवाजाचं हँडल बदलायचंय. म्हणजे असं खूप मोठं काम नाही करायचंय ना की खूप तुला लाकडं उचलायची आहे, रंधेच्या रंधे मारायचे, असं काही नाही. तर 4 महिन्याचं हे केलं तर तू मल्टी स्किल झाली. तुझ्याकडे 1, 2, 3 कला आल्या तुझ्याकडे. RSC कर, कितीतरी स्कोप आहे तुला. मल्टी स्किल झाल्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाही. तर हे स्किल इंडिया जे आपल्याला कुशल भारत करायचं आहे, कुशल भारत केल्याशिवाय आपली ग्रोथ होणार नाही, आपल्या देशाची कोणाचीच ग्रोथ होणार नाही, आपला विकसित भारत होणार नाही. तुम्हाला बघा, एक क्षेत्र फक्त एक संधी दिली, गेलं ना विक्रम 2, पहिल्या ह्याच्यातच यशस्वी केलं. आणि किती तरुण आहे तो, 2012 मध्ये पास झालेला इंजिनियर आहे तो. त्यांनी विक्रम 2 सोडलं ना अवकाशामध्ये. तर तुमच्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पण काहीतरी गुण असतील, चांगले वाईट सगळे गुण असतील. चांगले गुण हेरा, त्यांना संधी द्या, त्यांना सतत सांगत राहा. त्यांना ना बघा, साधारणतः बघा, मी बघतो डॉक्टर झालेला माणूस कधी डॉक्टरकी सोडून फारच वडलोपार्जित पुढारकी असेल तरच तो राजकारणात जातो, नाही तर दवाखान्यात जातो. कारण का, पहिल्या दिवसापासून तो कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटल असतं, तिथे तो पहिल्या दिवसापासून सराव करत असतो त्याचा. तसं आपल्या विद्यार्थ्यांना आहे ना, तुम्ही दर रविवारी आहे ना कुठल्या ना कुठल्याकडे प्लंबरकडे पाठवा. त्याला म्हणा, बाबा जाऊन निरीक्षण कर, मला नोंद दे तू गेला होता की नाही. आणि मग त्याला ते बघून आपाप त्याच्यामध्ये उत्सुकता येऊन आवड निर्माण होईल त्याच्यामध्ये.
मी काय सांगतो की तुम्ही जे विद्यार्थी म्हणतात म्हणजे बाजाराची मागणी म्हणजे आम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही काय देतात ती गंमत मी जसं सांगतो काय चित्रात न बोलतात हे अशी परिस्थिती आहे. आम्हाला काय हवं असतं आणि तुम्ही काय देता. तुम्ही चुकीचं केलेलं आहे, सर. सर, तुम्ही चुकीचं केलेलं आहे. हा तुमचा चुकीचं केलेलं आहे. आम्हाला अपेक्षित काय असतं तुम्ही आहे ना त्या विद्यार्थ्यांना आहे ना छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या सांगण्याची आवश्यकता आहे की तुला जॉब सोडायचा ना सोड ना पण त्याची एक प्रोसेस आहे. तुम्ही त्याला सांगा की सर ह्या कारणामुळे मी नोकरी सोडतोय म्हणून ह्या कारणामुळे नोकरी सोडतोय ते न सांगता डायरेक्ट येणं तर तुम्हाला हे सांगणं फार गरजेचं आहे. त्यांना आहे ना म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त ह्या गोष्टी पण शिकवणं गरजेचं आहे. बिहेवियर म्हणतो ना आपण ते बिहेवियर शिकवणं पण गरजेचं आहे. तुम्हाला मी कायम सांगतो म्हणजे सरांना काय अहो ते मुलं येऊन माझाच इंटरव्ह्यू घेतात मला पहिला प्रश्न असतो पगार किती तिथनं सुरुवात करतात. पगार किती काम किती हलकं आहे का जड आहे त्यांचा प्रश्न किती वेळ किती ड्युटीचे आवर्स किती असं सगळे त्यांचेच प्रश्न एवढे असतात. हो मग तेच ना पगार किती झाला ना पहिला प्रश्न तोच असतो. सुट्ट्या किती वाजता बरोबर सुट्ट्या किती वाजता अजून तर तुम्ही आहे ना त्यांना हे क्लिअर करा की सुरुवातीला या गोष्टी बघायच्या नसतात. घड्याळ बघायचं नसतं. जो घड्याळ बघतो ना किती वाजता सुट्टी होईल त्याची कधीच प्रगती होत नाही. मला एक कळत नाही मी उदाहरणार्थ KSB कंपनीचं काम करतो तिथे ना ते एक वर्कर असेल त्याला वाइंडिंगचं काम आहे समजा तर ते वाइंडिंग त्याला दिलेलं असतात 3 मोटर वाइंडिंग करायच्या मग सुट्टी तर त्यांचा आता इतका हात बसलाय ना की त्यांचं आहे ना 3:30ला सुट्टी होते ना 2:45च्या अगोदरच काम झालेलं असतं. उरलेला वेळ आहे ना बसून जातात. मला अजूनही कारण कळत नाही की केली समजा एखादी मोटर वाइंडिंग जास्त तर काय झिजणार आहे आपलीच कंपनी मोठी होणार आहे. तुम्हाला माहितीये का आज 80-90 हजार रुपये पगार मिळतो तिथे बाहेर कोणत्या इलेक्ट्रिक. तुम्हाला एक सांगतो माझ्या ओळखीचा एक जण होता सिएट कंपनीमध्ये आग लागली थोडासा अगदी थोडा भाजला होता मला माहितीये थोडासा भाजला होता गुरव नाव होतं थोडा भाजला होता तर त्यांनी त्याच्यावरती 1 वर्ष काढलं माहितीये का 1 वर्ष की मला हात दुखतोय मला बरं हात वाकतच नाहीये. शेवटी कंपनीने त्याला सांगितलं की एक काम कर तू सिव्हिल सर्जनचं पत्र आण म्हटलं तो लगेच दुसऱ्या दिवशी कामावर आला तर त्याला ते गुंडाळायचं काम असायचं. त्यांनी पहिल्याच दिवशी आहे ना 8 गुंडाळले. मग त्याला तुम्हाला माहिती आहे कामगारांमध्ये शिक्षण आहे ना हे वकिलापेक्षा जास्त शिकलेले असतात ते तर त्याला म्हणे अरे तू 8 गुंडाळले तर ते म्हणतील तू फिजिकली फिट होता. मग त्यांनी सगळे गुंडाळलेले उलटे खोलून टाकले आणि 2च ठेवले गुंडाळून. असं तर सांगण्याचा मतलब हा माइंडसेट असतो हा बदलू शकतो आपण सांगून आहे ना 4 वेळा सांगितल्यावर 100% बदलेल. तुम्हाला मी सांगतो आणि मी काय म्हणतो 100मध्ये 5 जरी बदलले तरी आपण कसं म्हणतो की चमचाभर साखर दुधाला गोड करते. लिटरभर दुधात चमचाभर साखर गोड करते. 5 जरी सुधारले तरी त्यांचा तुम्ही आदर्श दाखवून आहे ना हे. दुसरं फार खर्चाचं काम नाही तुमच्या ITI मध्ये ना दर आठवड्याला आहे ना मी तुम्हाला लिस्ट देतो किंवा सर देतो. प्लंबिंग क्षेत्रातले ना खूप लोक असे आमचा उदाहरणार्थ रवी पाटीलच घ्या आमचा मोटिवेशन मॅडमने बरोबर शब्द वापरला मोटिवेशन तुम्ही आहे ना त्यांना आहे ना दर आठवड्याला आहे ना मी देतो. उदाहरणार्थ रवी पाटील तुम्ही सांगा की जो माणूस 1988 किंवा 88 झाली जो माणूस सायकलला पाईप बांधून 50 पैसे भाडं वाचावं म्हणून 2 माणसे बसवायचा आणि घेऊन जायचा तो माणूस आज 22 लाखाच्या थार गाडीमध्ये फिरतोय. किती 35 वर्ष लागली ते तुम्ही पण थार गाडीत फिराल पण तुम्हाला 35 वर्ष द्यावी लागतील दुसऱ्या दिवशी नाही होऊन. अशी खूप आहे आपल्याकडे. गुलाब जाधवचं तुम्हाला माहिती आहे का मला सांगावंसं वाटतं गुलाब जाधव एक स्लम एरियामधनं आलेला माणूस आहे. स्लम एरिया मुंबईच्या स्लम एरियामध्ये तुम्ही एकदा चक्कर मारा किती भयानक आणि विदारक परिस्थिती आहे. आपल्याला इथे बसून नाही कळणार तुम्ही जा तिथे त्या आतमध्ये जाऊन बघा तिथे किती घाण्याच्या ठिकाणी राहतात. अशी गटर वाहत असते आणि इथे राहत असताना तिथे छान तुम्ही जा तिथे जाऊन बघा. मी असं सांगून कसं आहे मी तुम्हाला खूप जिलबीचं वर्णन केलं उपयोग नाही ती खाल्ली पाहिजे तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं गोल आकार आहे नाशी लागते खाली तसं तुम्ही एकदा जाऊन बघा. इतकं विदारक परिस्थिती आहे त्या ठिकाणी गुलाब जाधव शिकलेला रोटरीच्या माध्यमातनं ते जे शिक्षक होते तो ज्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होता तिथल्या शिक्षकांनी रोटरीच्या माध्यमातनं स्पॉन्सरशिप आणून त्याला डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर केलं. डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर
डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्याचं नशीब चांगलं की त्याला शहापूरजी पालमजी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शहापूरजी पालमजी मोठा टाटाचा जावई, टाटाला व्याजाने पैसे द्यायचा एवढा मोठा शहापूरजी पालमजी, त्या शहापूरजी पालमजी कंपनीमध्ये, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तो बिल्डिंग युटिलिटी बघत होता आणि 11 वर्ष त्यांनी बिल्डिंग युटिलिटी हेच काम बघितलं. 11 वर्ष बिल्डिंग युटिलिटी, मी कायम सांगतो 11 का सांगतो ना मी ते, 11 वर्ष बिल्डिंग युटिलिटी बघितल्यानंतर त्यांनी, त्याचा एक मित्र होता सानप म्हणून, त्याच्या जोडीने JK इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी सुरू केली आणि आज 80 कोटीचा धंदा तो करतोय. 80 कोटीचा व्यवसाय आहे. मोठे मोठे हॉटेल्स, मॉल्स, बिल्डिंग्स याचं सगळ्याचं तो प्लंबिंग सॅनिटेशनचं काम करतो. पण तुम्हाला माहिती आहे का 80 कोटी कसा पोचला तो? एका रात्रीत पोचला का? नाही. त्याच्यासाठी निर्व्यसनी पण येतो. आज माहिती आहे एका दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही तो माणूस, तेव्हा तिथे पोचला. तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना हेही सांगा की निर्व्यसनी असेल त्याची, मगाशी सर मला त्या सोमनाथ क्षीरसागरचं सांगत होते की त्यांनी अशी एक 15 लाखाची गाडी घेतली अशी. मग मी त्याला म्हटलं की चांगला मुलगा आहे तो, म्हणजे मेहनती आहे, म्हणजे मेहनती पण आहे आणि निर्व्यसनी पण आहे. निर्व्यसनी पण राहावं लागतं. तुम्ही हे त्या विद्यार्थ्यांना हे सांगा, निर्व्यसनी राहावं लागतं. कारण माहितीये का ह्या विद्यार्थ्यांना ना खूप, हे बघा प्लंबिंग मध्ये थोडं काम, खूप जण असे आहेत मी बघितलेले की पैसे खूप मिळाले आणि वाहत गेले कुठेतरी गेले. फार थोडे लोक की ज्यांनी विद्यार्थ्यांना, म्हणजे त्यांच्या मुलांना डॉक्टर किंवा हे केलं. सर जेवणाची टाइम किती वाजता आहे? 5-10 मिनिटात आहे ना? होऊन जाईल जास्त नाही. त्याप्रमाणे मग गतिशील मारतो मी पटापट. थांबायचं असेल तर सांगा बरं का. हा. बोर झालं तर सांगा. नाही ना? हा, मध्ये जेवणाची, कारण कसं आहे माहितीये का की एक माणूस समोर हे करत राहिला ना की कंटाळा येतो थोड्या वेळाने. मग ते आपण टीव्हीवरची जाहिरात नाही बघत पूर्ण, तर त्याच्या आत आपण चॅनल बदलतो. ती आपली काय, मी म्हणतो ना रील पण लोक म्हणतात आता बघत नाही, पेशन्स संपले लोकांचे, वाट बघत नाही. माझी मुलगी विचारते बाबा तुम्ही कसे मित्र भेटायचे त्या काळी? म्हणलं हो बिना फोनचे आम्ही भेटत होतो ना ठरलेल्या ठिकाणी. आता आपण पोचलो मी. आता हंडे सरांचं आमचं ठरलं होतं 6 वाजता भेटायचं. हंडे सर माझ्या 2 मिनिटं अगोदर, मी यांची वाट बघत होतो, सरांचं लगेच फोन, मी पोचलो म्हणून. कारण आपल्याला ती पेशन्स संपले आपले की येईल बघ हंगल इथे, किंवा असं पेशन्सच संपलेले आपले. त्यामुळे ट्रेनिंग घेण्याचा याचा पेशन्स फार कमी होत चाललाय. एखाद्या वाचन तर लोक विसरलेच आहे. वाचन, मी माझ्या मुलीला ठणा ओरडत असतो, ती म्हणते नाही आम्हाला ते सगळं ह्याच्यावर मिळतं म्हणे. अगं वाचलं पाहिजे. वाचल्याने तुम्हाला बघा पुस्तकं देतात ना पिडीलाईट वाले, तुम्ही वाचा आणि विद्यार्थ्यांनाही वाचायला लावा, सवय लावा. तुम्ही माहितीये का बऱ्याच कंपन्यांमध्ये आता असं केलेलं आहे, एक बॉक्स असतो असा आणि कप्पे असतात, त्याची कुलूप किल्ली असते. आले ना की मोबाईल तिथे ठेवतात आणि मग ऑफिसमध्ये जातात, आतमध्ये काम करतात. जेव्हा त्यांना लागेल तेव्हा बाहेर येतात. समजा हे साहेब समजा परचेसचे आहे, काही कारणाने यांना फोन घ्यायचा, येतात, तो सिक्युरिटी बॉक्स उघडतो, ते त्यांचा फोन घेतात, तिथे काय कोणाला बोलायचं हे करतात, पुन्हा ठेवतात, पुन्हा जागेवर जातात. म्हणजे कामाच्या जागी मोबाईल नाही. तुम्ही पण विद्यार्थ्यांना सवय लावा. मी बघतोय ना इतके लोकांच्या पेक्षा वरती काम करतोय माझा माणूस, एच फ्रेम वरती, स्काय फोल्डिंग वरती, त्याला हातोडी पाहिजे सांगितलं, मग खालचा माणूस हातोडी टूलवर तेवढ्यात मोबाईल काढतो, काय बघतो त्याला माहिती नाही. तर ती सवय लोकांची जमली आहे. तर तुम्ही त्यांचा आहे ना मोबाईल तोडायचा प्रयत्न करता, तुम्ही पण स्वतःला सवय लावा मोबाईल मोडायची. मी माझ्या घरी गेल्यानंतर मी ठरवलेलं आहे की घरात गेल्यानंतर मोबाईलला हात नाही लावायचा, फोन आल्याशिवाय, आणि सकाळी अशा वेळेशिवाय. आता आज काही कारणाने फोन करायचा, आता गोष्ट वेगळी. सकाळी काहीच नाही, व्हॉट्सअपही नाही, काहीच नाही टाकायचं. आपल्याला शांत झोप नाही होत. तर मोबाईलची सवय मोडली पाहिजे तुम्ही. तर शासकीय संस्थेत सेल्फ बिकम अ प्रोफेशनल. तुम्ही ना व्यावसायिक व्हायला पाहिजे. बी प्रोफेशनल व्हा तुम्ही. पहिली पिढी यांची गेली, आता तुम्ही बऱ्यापैकी डिप्लोमा, बी, एमटेक, मागे तर कोणीतरी एक एमटेक झालेला आला होता तिथे, ह्याला ट्रेनिंग, ह्याला आपण पीडीलाईटला एमटेक शिकलेला, ठीक आहे, चांगलं आहे ना. आता एमटेक शिकलेला आला, उलट विद्यार्थ्यांना चांगले विद्यार्थी घडतील, चांगली गोष्ट आहे. सांगण्याचा मतलब बी ए प्रोफेशनल व्हा तुम्ही. प्रोफेशनल म्हणजे काय? प्रोफेशनल होणं म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे का बरेच वेळा ना मला काय जण गांगल तुझं मस्त यार, तुला कॉम्पिटिशनच नाही. काय म्हणतात गांगल तुला कॉम्पिटिशनच नाही. मी म्हणतो कोण म्हणतं मला कॉम्पिटिशन नाही, म्हणजे स्पर्धा नाही मला? नाही ना म्हणे, तुझ्या मस्त आजोबांपासून वडिलांपासून सेटल व्यवसाय, काही गिराईक तुमच्याकडे 30-30 वर्षापासून आहेत, ते बदलत नाही तुम्हाला, तुमची माणसं जुनी आहेत, हे आहेत. मी म्हटलं अरे कोण म्हणतं स्पर्धा नाही? स्पर्धा आहे ना.
मी ठरवली तर स्पर्धा आहे. मी यस करेक्ट. मग प्रोफेशनल होणं म्हणजे काय की स्वतःची स्वतः स्पर्धा करणं. मागच्या वर्षी जे काम केलंय त्याच्यापेक्षा गती वाढवली पाहिजे कामाची, अचूकता वाढवली पाहिजे, ऍडव्हान्स अपडेट नॉलेज माझं ठेवलं पाहिजे. मी कायम आहे ना, हे कायम गोष्ट सांगतो की एक लाकूड तोड्या असतो, लाकूड तोड्या, तो जंगलात जायचा, लाकडं तोडायचा, मोळी बांधायचा, दुपारी भाकरी खायचा आणि घरी यायचा. साधारणतः 3 झाडं तोडायचा, तो मोळी बांधायचा आणि जायचा. अशी त्याची दिनचर्या असते. सुरुवात नवीनच केलेली असते. एक आठवड्यानंतर काय होतं, त्याला 3 झाडं तोडायला आहे ना दुपारी 2 वाजायला लागतात. 2 वाजायला लागतात. तो म्हणतो अरे मग आपल्याला उशीर होतो, मग नंतर कधी बाजारात जाणार, लाकडं विकणार, म्हणून तो लवकर येतो. सकाळी 1 तास लवकर येतो, तरी त्याला 3 वाजायचे, तो अजून लवकर येतो, अजून लवकर येतो. असं करत करत पहाटे 4ला जायला लागतो तो. मग तो काय होतं की त्याला वाटतं काहीतरी चुकतंय आपलं. मग तो कोणाला तरी विचारतो आणि मग तो त्याला काय सांगतो, अरे तू एवढी मेहनत कशाला करतोय, तुला जर पहिले तुझी धार गेली होती तशी तुमच्या आहे ना डोक्याला आहे ना, बरोबर धार गेली होती, तर डोक्याला आहे ना, डोक्याला कायम तुम्ही धार लावत राहा सतत आहे ना. मी सांगितलं अल्बर्ट आईन्स्टाईन सारखं राहा तुम्ही, अल्बर्ट आईन्स्टाईन सारखं कायम विद्यार्थी राहा, तर तुम्ही शिकण्याची तुमच्यामध्ये इच्छा राहील. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की मला सगळं येतंय, मला सगळं समजलं, त्या दिवशी तुमची शिकण्याची इच्छा निघून जाईल. काय आहे मी सांगतो ना, प्रोफेशनल होणं म्हणजे काय होणं, खूप सोपं आहे, काय अवघड नाही आहे. काय काय आहे पहिल्यांदा जसं झालंय सर, त्याला बरेच काम करण्यानंतर तो तसं झालेलं आहे शेप फायनल. फील आहे, बरोबर. चक्र आहे, चक्र, चाक आहे, काही म्हणा, बरोबर. कधी शोध लागला याचा? अश्मयुग म्हणतात त्याला, अश्मयुगापासनं, बरोबर. चक्राचं अश्मयुगापासनं आहे, बरोबर. आपण चक्र काही आज नाही बघत. मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे, माहिती आहे का, रथ होता, त्रेतायुगात रथ होता, द्वापर युगात पण रथ होता. म्हणजे साधारणतः हे कलियुग काय म्हणतात 4 लाख वर्षाचं आहे, 4 लाख काहीतरी वर्षाचं आहे, आणि आत्ताशी 5126 वर्षात झाली आहे. अजून बरंच कलियुग बाकी आहे. त्याच्या आधीच 4, म्हणजे साधारणतः म्हणलं आपण तर बऱ्याच काळापासनं चक्र आहे, मानवाला शोध लागला. ही म्हणतात अश्मयुगापासनं चक्र आहे. हे काय नवीन नाहीये, फक्त बदललं असेल त्याच्यामध्ये. हे काय आहे, बरोबर. कधीपासनं आहे? संदूक म्हणा, पेटी म्हणा, पेटऱ्यामधनं गेले होते, माहितीये. कधीपासनं? सीता सापडली होती, बरोबर. म्हणजे त्रेतायुगात होती, संदूक होती, संदुकीमध्ये सीता सापडली होती त्यांना, किंवा मिळाली होती ती. आणि मग त्याच्यामध्ये माहिती आहे, म्हणजे संदूक तेव्हाही होते, बरोबर. या दोन्ही गोष्टी किती पुरातन आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, चाक लागायला किती वेळ लागलं बॅगेला? म्हणजे संदूकही होती, चक्रही होतं. साधारणतः 1960 मध्ये स्वित्झर्लंड मध्ये, 1960 असेल माझं बरं का, सांगताना नाही तर तुम्ही लगेच गुगलवरती सर्च करा, सांगताना थोडेसे 5-10 वर्ष इकडे तिकडे. साधारणतः 1965 साली स्वित्झर्लंड मध्ये सगळ्यात पहिले अशी बॅग बनवण्यात आली स्वित्झर्लंड मध्ये. किती? 1965 साली. चक्र अश्मयुगापासनं होतं, संदूक त्रेतायुगापासनं होती. आणि का? नॉलेज कसं युटिलाइज करायचं ते त्यांना जमलं, करायला वेळ लागला. काय म्हणाल्या तुम्ही? बरोबर ना, इनिशिएटिव्ह म्हणजे काय, मी काय म्हणतो, तसा विचारच केला नाही कोणी, तसा विचारच केला नाही. आपण कधी त्या दृष्टीने विचारच करत नाही की आपण याच्यामध्ये ते आमचे जोशी सर एक गोष्ट सांगतात कायम, आमच्या प्लंबरांच्या बाबतीत फार लागू पडते. एक सुंदर मुलगी असते, तिचं लग्न होतं, तिचं लग्न झाल्यानंतर लग्नानंतरचा जो कार्यक्रम असतो ते हनीमून म्हणून येतात. आल्यानंतर तो मुलगा म्हणतो बायकोला, त्या मुलीला, म्हणजे सुंदर जी मुलगी असते तिला म्हणतो की तुला फक्त मेकअप करता येतो का स्वयंपाक पण करता येतो? ते म्हणे मला येतं ना, म्हणे सगळं स्वयंपाक येतो, काय खायचं? तो म्हणे मला मासे खायचे. ठीक आहे, काय प्रत्येकाचं खाणं आहे मासे. तो मासे आणून देतो, ती मासे बनवते, मासे तो खातो, म्हणतो अरे वा खूप सुंदर मासे होते, म्हणे एवढे सुंदर मासे तू कसे काय बनवले? ती म्हणे मला माझ्या आईने शिकवले होते. पण मला एक सांग, म्हणे तू माशाचं म्हणे डोकं आणि शेपूट का कापली? म्हणे डोकं आणि शेपूट का कापली?
ती म्हणते माझ्या आईने मला असंच शिकवलं. व्हेरी गुड, तुझ्या आईने तुला असंच शिकवलं. बरं तो कसा असतो, त्याने ते बॅग आणि हे शिकलेला असतो की रूट कॉज पर्यंत जायचं त्या. मग तो काय करतो, सासूकडे जातो रविवारी आणि विचारतो की माझी पत्नी आहे, तिने मासे खूप छान बनवले, माझ्या आईने मला असेच शिकवले, माझ्या आईने मला असेच शिकवले. मग पुढे जातो, सासू म्हणते माझ्या आईने असे शिकवले, आजी सासूकडे जाते, आजी सासू पण तेच कारण सांगते की माझ्या आईने. मग तो त्या 90 वर्षाच्या म्हातारीकडे जातो, तिला तेच सगळं सांगतो. जिज्ञासा असते की असं मग ती सगळं हसते आणि म्हणते मासे आवडले का जावई बापू? अहो मासे तर खूप सुंदर होते, म्हणूनच मी शोध करत आलो की शेपूट आणि डोकं का कापतात. म्हणे खरं कारण सांगू का, म्हणे आमच्याकडे कढई खूप छोटी होती, त्यात पूर्ण मासा बसायचा नाही म्हणे. तर कधी कधी काय होतं की आमच्या प्लंबिंग मध्ये मी बरेच वेळा आहे ना बाबा तू गोड तेल किंवा खोबरेल तेल का वापरतो आटे मारायला? माझ्या गुरुनी मला असंच शिकवलं. हा प्रकार होतो. तुम्ही कटिंग ऑइल वापरायला पाहिजे. मग सांगून मला सांगावं लागतं. मग समजावून सांगायला लागतं कटिंग ऑइल म्हणजे काय, हायड्रोलिक ऑइल म्हणजे काय, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणजे काय, 20W40 ऑइल म्हणजे काय. तुम्ही उद्या हायड्रोलिक ऑइल जर ट्रान्सफॉर्मरमध्ये घातलं तर कसं चालेल? नाही चालणार ना, परफॉर्मन्स नाही मिळणार. चालेल परफॉर्मन्स, किंवा ट्रान्सफॉर्मर ऑइल हायड्रोलिक मध्ये घातलं तर परफॉर्मन्स नाही मिळणार ना तुम्हाला, त्या गतीने होणार नाही. तर प्रोफेशनल व्हायला पाहिजे. निरीक्षण करून तुम्ही छोटे छोटे बदल करून तुम्ही काय करावं लागेल, तुम्हाला गोल ठरवावं लागेल की यावर्षी भाऊ मी 15 विद्यार्थी चांगले घडवणारच. मग त्याच्यासाठी मला काय करावं, जसं आम्हाला इंडस्ट्रीमध्ये प्लॅन मिळतो ना, जो परचेसवाला असेल समजा तर त्याला प्लॅन देतात की यावर्षी तुला 2 कोटी रुपये वाचवायचे कंपनीचे. मेंटेनन्स वाला असेल तर त्याला सांगतात व आपलं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन तुला 5% कमी करायचंय. मग तो काय करतो, वेगवेगळे प्रयोग करतो. आम्ही जो म्हणतो हेलिकॉप्टर, आता एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये त्याला टार्गेट दिलं होतं की इलेक्ट्रिकलचं बिल कमी करायचं, काही कर 5% बिल कमी करायचं. मग त्यांनी काय केलं, असे हे सगळे छोटे छोटे पंखे काढले कंपनीमध्ये आणि एकच हेलिकॉप्टर पंखा म्हणतात ना विमानतळावर असो तसा लावला, त्याला VFD लावला, इलेक्ट्रिकलचं बिल कमी झालं. शेवटी गोल त्याला दिलेला होता ना, तो नसता करू शकला तर काय सांगितलं असतं, हे लेटर आणि बाहेर जा. तर तुम्ही तुमचा गोल, तुम्हाला कोणी काढणार नाही. तुम्हाला म्हणजे हसू नका, गमतीने सांगतो मी. मला एक जण म्हणाला, माझा मित्र MIDC मधला, तो म्हणे मी झोपताना जरी सापडलो नाही, ते आता वॉटर सप्लायशी माझा कायमच संबंध येतो, असिस्टंट इंजिनियर येतो. तो म्हणे मी झोपताना जरी सापडलो ना तरी मुख्यमंत्री पण मला नाही काढू शकत कामावरनं म्हणे. फार तर माझं निलंबन करतील म्हणे आणि मला पुन्हा घेतील कामावर. कसं काय म्हणे नाही, त्यांनी मला सांगितलं फडणवीसांनी जरी बघितलं मी झोपलेलो आहे, मी वॉटर सप्लाय झोपलेलो आहे, तरी फडणवीसांचं काय कोणी मला काढू शकत नाही. का? कारण म्हणे मला प्रोटेक्शन आहे म्हणे, माझी युनियन येईल म्हणे, आमची ज्युनियर इंजिनियरची युनियन आहे ती येईल आणि सांगेल त्याची आई आजारी होती, त्याला रोज दवाखान्यात जावं लागतं, त्याची रात्री झोप झाली नव्हती, निलंबन माझं पुन्हा मागे घेतलं जाईल, काम न करता पगारही मिळेल मला. सांगण्याचा मतलब काय आहे की खाजगी क्षेत्रात असं नाही आहे, ते कारण द्यायचंच नाही, नो रिझन नो एक्सक्यूज. बरं का, तू टार्गेट नाही झालं, राजीनामा दे, तू घरी जा. एवढं काम करू शकतोय का? नाही, मग तुझ्या जागी मी दुसरा चीफ इंजिनियर आणतो जो मला एवढ्या ह्याच्यामध्ये हे करेल. तुम्हाला माहिती आहे का, मोठे कारखाने असतात, तिथला जनरल मॅनेजर किंवा प्लांट हेड चा इंटरव्ह्यू कसा होतो, त्याला काय प्रश्न विचारले जात असतील, आता तुम्हाला माहिती नसेल. मोठे प्लांट असतात, म्हणजे साधारणतः 5,000 करोड 8,000 करोडचा ज्या फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन होतं, अशा ठिकाणचा जो प्लांट हेड असतो त्याला त्याचा मालक इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतो प्रश्न, टेक्निकल नॉलेज करेक्ट. त्यांनी काय विचारतो, त्यांना काय विचारतो की हे जे समजा 8,000 करोडचं समजा माझ्याकडे प्रोडक्शन निघतंय, त्याच्यासाठी मी इतके करोडचं रॉ मटेरियल देतो आहे, मी तुला इतके रॉ नाही, मी तुला, तू समजा 8,000 करोडचं प्रोडक्शन काढतोय, मला हे 15,000 करोडचं करून पाहिजे प्रोडक्शन. बोल तुला काय पाहिजे, तुला पगार किती पाहिजे आणि तुला फंड किती पाहिजे, दोनच प्रश्न विचारतो. जास्त इंटरव्ह्यू खेळत चालत नाही, ड्युटी टाइम किती आणि हे किती असे प्रश्न विचारले जात नाही. तर काय असं गोल आणि पर्पज, तुम्ही तुमचा गोल फिक्स केला पाहिजे. तुम्हाला जर प्रोफेशनल व्हायचं असेल तर गोल, व यावर्षी मी 15 विद्यार्थी तरी अप्रेंटिसशिप लावीन किंवा सरकारी नोकरीत लावीन, जे काय तुमचं असेल त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी त्याच्या घरी जाईन, काय जे लागेल ते तुम्हाला गोल तुम्हाला
पर्सनल ग्रोथ, तुमची पण पर्सनल ग्रोथ व्हायला पाहिजे ना. कुठेतरी तुम्हाला पण पुरस्कार मिळाला पाहिजे की अरे यांनी खूप चांगलं काम केलं, हे केलं, शाबासकी मिळाली. हेल्थ, रिलेशनशिप, वर्क प्रोडक्टिव्हिटी. आता वर्क प्रोडक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही काय प्रोडक्शन मध्ये नाही, तुम्ही वर्क प्रोडक्टिव्हिटी काय दाखवणार, तर हे दाखवणार की भाऊ मी एवढे विद्यार्थी घडवले, एवढे चांगले विद्यार्थी घडवले, माझे विद्यार्थ्यांकडे एवढ्या जीएसटी नंबर काढून काम करतात आहे. शेवटी गव्हर्नमेंटला तो पैसाच रेव्हेन्यूच मिळतोय ना, तुमचा रेव्हेन्यूच मिळतोय ना. आणि विद्यार्थी माहितीये का, मी बघतो ना अप्रेंटिसशिपच करत नाही. का करत नाही मला अजून कळत नाही. अप्रेंटिसशिप जिल्हा सोडूनच जायचं नसतं सर. हा जिल्हा सोडूनच जायचं नसतं. हो, पण मग म्हणून तर त्याच्यासाठी सांगतोय मी की तुम्हाला आहे ना दर आठवड्याला एक माणसाचं मोटिवेशनल त्याला सांगा आणि त्यांच्याकडनं लिहून घ्या ते की काय सांगितलं, काय गुण होते चांगले, काय वाईट गुण होते. शेवटी कधी कधी मी काय म्हणतो की 5 तर घडतील. आता तुम्हाला माहितीये का, कुठली कंपनी माझी असे ना किंवा मुकेश अंबानीची पण कंपनी असे ना, कुठली कंपनीत माहितीये का 30% लोक कामाचे असतात, 70% सगळा कचरा असतो भरलेला, 30% कामाचे लोक असतात मालकाच्या. माझ्या कंपनीमध्ये जर तुम्ही माझ्याकडे समजा 15 लोक आहेत तर त्याच्यातले 5 लोक कामाचे, बाकी 10 सगळा कचरा असतो. पण तो ठेवावा लागतो, त्याशिवाय कंपनी चालत नाही. फायनान्स, माइंडसेट, ॲटिट्यूड ते बदलायचा प्रयत्न करा, तुमचा पण आणि विद्यार्थ्यांचा पण. आणि जमत असेल तर त्यांच्या पालकांच्या संपर्कात राहा. कारण का माहितीये का, माझ्याकडे एक विद्यार्थी आला पालकांना घेऊन अप्रेंटिसशिपसाठी, तर मी त्याला आमच्या गोडाऊनला बोलवलं. तर गोडाऊनला आमच्या स्काय फोल्डिंग होतं, तुम्हाला माहिती ना, एच फ्रेम जेव्हा 6 मीटरवर हाईटवर काम करावं लागतं. ते म्हणे हे काय आहे, म्हटलं हे स्काय फोल्डिंग आहे. म्हणजे त्याला फोटो दाखवले, असं वर काम, जेवढं वरती काम. म्हटलं एवढ्या वरती काम तर स्काय फोल्डिंग आहे ना. कंपनीमध्ये सेफ्टी ऑफिसर असतो, तो परमिट भरतो, नंतर सेफ्टी बेल्ट तपासला जातो. जर 3 वर्षापेक्षा जुना सेफ्टी बेल्ट असेल तर वापरू देत नाही आम्हाला. एक्सपायरी डेट बघतात, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघतात, त्याच्यानंतर 3 वर्ष तर पूर्ण काळजी घेतली जाते आणि मगच काम केलं जातं. असं काय मृत्यूसाठी थोडी काम केलं जातं ते. नाही म्हणे उंचावर काम आहे ना, नको म्हणे. तर तुम्हाला आहे ना ते सांगणं काम आहे, गरजेचं आहे त्यांना की माइंडसेट चेंज करणं त्यांचा गरजेचं आहे तुम्हाला. हा अजून सगळ्यात प्रोफेशनल माहितीये का गुरु होते द्रोणाचार्य. द्रोणाचार्य मी म्हणतो सगळ्यात प्रोफेशनल गुरु होते, प्रोफेशनल होते. त्यांनी त्यांचा विद्यार्थी पहिला यावा म्हणून जे लागेल ते सगळं केलं. हा, एकलव्याला अंगठा वापरू नको सांगितलं असेल, जे काय सांगितलं असेल ते, म्हणजे आम्ही काय म्हणतो हुक अँड क्रूक काही पण करा तुम्ही त्यांनी विद्यार्थी तुमचा चांगला घडवायचा आहे तुम्हाला. मग त्याच्यासाठी माहितीये का, हांडे सरांसारखा त्यांचा एक विद्यार्थी होता मोगरे, त्याच्यासाठी माहितीये का, सर मला ह्याच्याकडनं काय स्पॉन्सरशिप आणून दे, त्याच्याकडनं स्पॉन्सरशिप आणून, आणि तो कुठल्या लेवलपर्यंत गेला सर, नॅशनल लेवल, चौथा आला. त्याला आम्ही आमच्या बाजूने जेवढी मदत होईल तेवढी मदत केली. जायचं जेवायला, चालेल ना, जाऊ ना. मॅडमने नाश्ता केलेला नाही. चालेल. खायचे ना, खाण्याची वस्तू आहे, खायची.